नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. माझ्याकडे जॉब नाही आहे, माझ्याकडे पैसे कमवण्याचे कोणते सोर्सेस नाही आहे आणि माझी परिस्थिती तशी नाही आहे. मी खूप कर्जात बुडलेलो आहे आणि त्यासाठी मला कुठलेही असे मार्ग भेटत नाही की ज्याच्याद्वारे मी लवकरात लवकर कमाई करू शकतो आणि लवकर कमाई करून मी माझं उदरनिर्वाह भागण्यासाठी किंवा मला पुढे जाण्यासाठी तुम्ही काही हेल्प करू शकाल का, असे अनेक मेसेजेस मला येतात आणि त्या मेसेजचं उत्तर मी आता या व्हिडिओद्वारे तुम्हाला देणार आहे की तुम्हाला एक अशी टेक्निक सांगणार आहे की ज्या टेक्निक्सद्वारे जर तुम्ही आता करिअरला सुरुवात केला तर तुमची कमाईसुद्धा लवकर सुरू होईल. जर तुम्ही त्यामध्ये एक्सपर्ट झालात. शिकून घ्या. लाईफमध्ये जे गोष्टी तुम्ही शिकल्याशिवाय, तुम्ही जर शिकला नाहीत तर शिकल्याशिवाय तुम्हाला तरी कमाई करता नाही येणार आहे. कोणती तरी स्किल तुमच्याकडे असायलाच पाहिजे. तर ती कोणती स्किल आहे तर ती म्हणजे वेबसाईट डिझाईनची स्किल आहे. वेबसाईट डिझाईन्स करणं, तर आपल्याला कोडिंगचं नॉलेज नाही आहे ना, आमचं शिक्षण झालं तर आम्ही वेबसाईट डिझाईन करू शकतो का, अशा बऱ्याच प्रश्नाची अनेक उत्तरे मी तुम्हाला वारंवार माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर देतच असतो. पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की एक वेबसाईट डिझाईन्स कोणीही करू शकतं, ते कोणालाही जमतं. आणि ते वेबसाईट डिझाईन्स कसं करायचं, वेबसाईट डिझाईन करण्यासाठी काय काय लागतं, ह्या सर्व गोष्टीचं स्टेप बाय स्टेप माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप म्हणजे खूप युजफुल आहे. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिले तर एक प्रोफेशनल असं वेबसाईट तुम्ही सुद्धा डिझाईन करू शकता. तर हे वेबसाईट कसं डिझाईन करायचं, वेबसाईट डिझाईन केल्याने आपल्याला कसे फायदा होतात, वेबसाईट डिझाईन केल्यानंतर आपण पैसे कसे कमाई करू शकतो, हे सर्व तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न करतोय. व्हिडिओ थोडासा मोठा होईल. व्हिडिओ जरी मोठा झाला तरी पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी शिकायला भेटणार आहे. कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त वेबसाईट डिझाईनच नाही आहे तर अनेक असे स्किल आहेत जे स्किल तुम्ही तुमच्या मनामध्ये डेव्हलप करू शकता. तुम्ही तुमच्यामध्ये डेव्हलप करून तुम्ही इतर लोकांकडून पैसेसुद्धा कमाई करू शकता, ऑनलाईन किंवा ऑफलाईन. आजकाल ऑनलाईनचं जमाना आहे आणि ऑनलाईनच्या जमान्यामध्ये आपल्याला कुठेतरी टिकायचं आहे, कुठेतरी आपल्याला काहीतरी कमाई करायची आहे. त्यासाठी आत्ता जग खूप डिजिटल झालेलं आहे आणि डिजिटल जगामध्ये तुम्ही पाहत आहात की लोक लाखो रुपये ऑनलाईन अर्निंग पण सुद्धा करत आहेत आणि ते करायचे अनेक मार्ग आहेत. मी तुम्हाला ते अनेक मार्ग येणाऱ्या अनेक व्हिडिओजद्वारे तुम्हाला प्रॅक्टिकली शिकवणार आहे. पण आजचा जो मार्ग आहे तो खूप महत्त्वाचा आहे. तर आपण वेळ न घालवता सुरुवात करू या व्हिडिओला. तर चला. नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. मी तुम्हाला घरी बसून पैसे कमवण्याचे यूट्यूब आहे, ब्लॉगिंग आहे, फ्रीलान्सिंग आहे, ॲफिलिएट मार्केटिंग आहे, एक मार्ग आहेत की ज्याच्याद्वारे तुम्ही घरी बसून पैसे कमाई करू शकता. या व्यतिरिक्त सुद्धा आता डिजिटल युगामध्ये जर तुम्ही पाहत असाल तर अनेक लोक घरी बसून लाखो रुपयाची कमाई सुद्धा करत आहेत. काही जण करोडो रुपये सुद्धा या डिजिटल मार्केटिंग किंवा डिजिटल क्षेत्रामध्ये काही करून करत आहेत. हे क्षेत्र कोणते आहेत ते तर तुम्हाला माहीतच असेल. तर आज एक वेबसाईट डिझायनिंग करून आपण लाखो रुपयाची म्हणजे कमाई आपण घरी बसून सुद्धा कसं करू शकतो हे सुद्धा तुम्हाला शिकता येणं खूप गरजेचं आहे. आज तुम्ही पाहू शकता तर इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, त्याच्यानंतर लिंक्डइन आहे, अशा अनेक सारे असे प्लॅटफॉर्म्स आहेत ज्या प्लॅटफॉर्मद्वारे आपण आपली एक ओळख करून देऊ शकतो. आज यूट्यूब चॅनलवरती सुद्धा अनेक जण म्हणजे चॅनल बनवलेले आहेत आणि ते चॅनलवरून आपण कमाई करण्यासाठी, म्हणजे जे अनेक लोक आहेत जे चॅनल बनवले आहेत त्या चॅनल बनवलेल्या लोकांनी अनेक लोक हे पैसे कमवत आहेत आणि त्या करणाऱ्या पैशामध्येच त्यांचं सर्व गोष्टी, म्हणजे जसं की जॉब वगैरे नसून सुद्धा त्यांचं सगळं त्यांचं खर्च निघत आहेत. तर ह्या गोष्टी तुम्ही सुद्धा करू शकता. सिम्पली जर तुम्हाला कुठे जाता येत नसेल, करता येत नसेल तरी सुद्धा तुम्ही घरी बसून सुद्धा या सर्व गोष्टी करू शकता. तर वेबसाईट डिझाईन्स करणं म्हणजे अनेक लोकांच्या माइंडमध्ये प्रश्न हा येतो की आम्हाला तो होणारा भाग नाही आहे, आम्ही नाही करू शकत ते, कारण आमचं शिक्षण झालेलं नाही आहे, आम्हाला कोडिंगचं नॉलेज नाही आहे, असे बऱ्याच लोकांच्या माइंडमध्ये एक कसे किडे भरलेले आहेत की आपण आता करू शकत नाही. आपण एक निगेटिव्हच जातो. तर त्यामुळे काय होतं की निगेटिव्ह गेल्यामुळे आपण आयुष्यामध्ये ना हे करू शकत नाही, ते करू शकत नाही, हे केलं नाही, ते केलं नाही, असं म्हणून आपण राहून जातो आणि पुढे जातच नाही आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या गोष्टीला जिथे चॅलेंज आहे ते चॅलेंज ॲक्सेप्ट करायला शिका. जिथे चॅलेंज आहे तो चॅलेंज जर तुम्ही ॲक्सेप्ट केला तर तुम्ही पुढे जाल, अन्यथा तुम्ही पुढे जाऊ शकत नाही आहे. मी तुम्हाला वेबसाईट डिझाईनचं संपूर्ण नॉलेज विदाऊट कोडिंगनुसार तुम्ही सुद्धा हा वेबसाईट डिझाईन करू शकता इतकंपर्यंत मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये आणि ₹1 सुद्धा तुमची इन्व्हेस्टमेंट न होता
तुम्ही एक वेबसाईट डिझाईन करू शकता. आणि वेबसाईट डिझाईनची स्किल जर तुम्हाला शिकता आली तर तुम्ही कोणालासुद्धा वेबसाईट डिझाईन करून घेऊन त्यांच्याकडून पैसे घेऊ शकता. पैसे किती घ्यायचे, काय घ्यायचे, एकदा जर का तुमच्यामध्ये ती स्किल डेव्हलप झाली तर तुम्हाला इझिली तुम्ही पाहिजे तितके पैसे हळूहळू लोकांकडून घेऊ शकता. आणि आजकाल इतके व्यवसाय आहेत, इतके व्यवसायाद्वारे लोक पैसे म्हणजे इन्व्हेस्ट करत आहेत मार्केटिंगवरती. ते मार्केटिंगवरती इन्व्हेस्ट करणारे पैसे तुम्ही वेबसाईट बनवून द्या, तुम्ही सोशल मीडियावरती व्हायरल्स करायला बघा, तुम्ही काय असं म्हणजे ऑडियन्स बिल्डअप करा. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केलात तर नक्कीच तुम्ही पैसे कमाई करू शकाल. तर मी वेळ न घालवता पहिल्यांदा मी सुरुवात करतो या व्हिडिओला. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे की वेबसाईट डिझाईन. पहिल्यांदा वेबसाईट डिझाईन म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो. आजकाल तुम्ही एखादी गोष्ट जर सर्च करत असाल, समजा जर तुम्हाला एखादी गोष्ट माहीत नाही की पाणी म्हणजे काय, किंवा पाणी बॉटलच्या बाबतीत जर पाणी बॉटलची प्राईस काय, किंवा असे अनेक कीवर्ड्स तुम्ही सर्च करता. तुम्हाला काही प्रश्न जर तुम्हाला विचारायचा असेल की समजा एक कंपनी आहे, त्या कंपनीच्या बाबतीत तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती घ्यायची असेल, किंवा तुम्हाला एखादी इन्फॉर्मेशन्स हवी असेल, तर तुम्ही जाता गुगलवरती आणि गुगलवरती जाऊन तुम्ही सर्च करता. तर गुगलवरती सर्च केल्यानंतर तुम्हाला तिथे रिझल्ट्स येतं. गुगलवरती गेल्यानंतर तुम्ही टाईप करता की जे तुम्हाला हवं आहे. मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवतो. तर मी माझ्या पहिल्यांदा इथे कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती येतो. तर मी इथे आता माझ्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती आलेलो आहे. तर या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती आल्यानंतर मी पहिल्यांदा एक लॉग इन करून घेईल. तर मी इथे लॉग इन करून घेतो. लॉग इन करून घेतल्यानंतर तुम्ही इथे पहिल्यांदा आता बघा, मला एक सर्च करायचं आहे. मी गुगलच्या ह्या डॅशबोर्डवरती आलो आहे आणि गुगलच्या डॅशबोर्डवरती आल्यानंतर मला इथे सर्च करायचं आहे. काय सर्च करायचं आहे? सर्च हे करायचं आहे की मला जे काही गोष्टी आहेत, जसं समजा मी एक वेबसाईट डिझाईन्सबद्दल बघतोय, तर वेबसाईट डिझाईन म्हणजे काय आपण हे बघूया. वेबसाईट डिझाईन म्हणजे काय, मी असं टाईप करतो. हे टाईप केल्यानंतरच मला वेबसाईट डिझाईन म्हणजे काय, डिझायनिंग क्या है, कैसे बने, इथे एक यूट्यूबरचं एक आलं. वेबसाईट डिझायनिंग म्हणजे काय, माझी मराठी म्हणून एक वेबसाईट आहे, त्याच्यावरती मी इथे क्लिक करतो आणि इथे चेक करतो. तर एक इन्फॉर्मेशन्स आलं. तर इथे इन्फॉर्मेशन्स असं देताना तुम्ही इथे बघू शकता एक लोगो आहे आणि त्यानंतर इथे काही मला असे मेनूज दिसतात आणि ह्या सर्व गोष्टी आहेत. जसं एक पोस्ट लिहिलेलं आहे त्यांनी आणि त्याबद्दल एक माहिती प्रोव्हाइड केलेलं आहे. तर हे माहिती प्रोव्हाइड करून इथे लोक पैसे कसे कमवतात तुम्हाला मी सांगतो. आता मेन गोष्ट अशी आहे की इथे पाहू शकता तुम्ही, हा एक जाहिरात आला इथे गुगलचा. तर या गुगलच्या जाहिरातीवरती तुम्ही पाहू शकता, हा एक गुगलचा जो जाहिरात आहे, या जाहिरातीद्वारे लोक त्या वेबसाईटवरती पैसे कमवतात. मग हे वेबसाईट बनवतो कोण? हे वेबसाईट बनवणारे जे लोक आहेत, जे वेबसाईट, जे ब्लॉगिंग वेबसाईट बनवतात, जे इन्फॉर्मेशन्स लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात, जे गुगलवरती सर्च म्हणजे जे सर्चिंगला आणण्यासाठी प्रयत्न करतात, हे जे लोक आहेत, हे सर्व लोक गुगलच्या जो काही प्लॅटफॉर्म आहे गुगल ॲडसेन्सचा, त्या गुगल ॲडसेन्सद्वारे पैसे कमावतात. आजकाल तुम्ही ऐकत असाल की जसं की यूट्यूबवरून आपल्याला पैसे मिळतात, इंस्टाग्रामवरून पैसे मिळतात, फेसबुकवरून पैसे मिळतात. त्याच पद्धतीने हे पैसे देतो कोण? तर एक ॲड नेटवर्क असतो जो ॲडसेन्स म्हणून म्हटलं जातं. त्या ॲडसेन्सद्वारे आपल्याला पैसे कमाई करायला भेटतं. तर वेबसाईट डिझाईन करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमच्याकडे एक स्किल अशी पाहिजे की तुम्हाला पहिल्यांदा कोणती तरी एक अशी आवड पाहिजे, किंवा वेबसाईट तुम्हाला एखाद्या क्लायंटचं वेबसाईट डिझाईन करून द्यायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला काही पेजेस क्रिएट करता यायला पाहिजे, तुम्हाला पोस्ट लिहिता यायला पाहिजे, थोडंसं लिखाणाचं आवड पाहिजे. फक्त इतकंच की तुम्हाला लिखाण म्हणजे काहीतरी लिखाण पाहिजे. समजा जर तो सुद्धा येत नसेल तरीसुद्धा आपल्याकडे ऑप्शन्स आहेत. तर आजकाल ChatGPTवरून तुम्ही कंटेंट उचलू शकता आणि एक प्रोफेशनल असं वेबसाईट बनवू शकता. तर मी तुम्हाला एक वेबसाईट दाखवतो इथे, जे वेबसाईट मी इथे बनवलेलं होतं. जसं की आता मी इथे एक राजमुद्रा असोसिएट्स तर राजमुद्रा असोसिएटचा हा एक वेबसाईट आहे, जो वेबसाईट मी इथं बनवलेला होता आणि तो वेबसाईट मी तुम्हाला इथं दाखवतो. तुम्ही पाहू शकता इथे मी हा एक वेबसाईट बनवला आहे. तर मी याला रिफ्रेश केलं, तर रिफ्रेश केल्यानंतर तुम्ही पाहू शकता हा एक वेबसाईट मी असं बनवलं. एक सिम्पल असा हा वेबसाईट आहे, जो वेबसाईट तुम्ही बनवू शकता. जसं की आता इथे हा फूटर आहे, हा हेडर आहे. तर हा वेबसाईट बनवायचं कसं, ह्या वेबसाईट बनवण्याला काही स्किल लागतं का, टेक्निक्स लागतं का, तर ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे समजा जर तुम्ही ब्लॉगिंगच्या क्षेत्रामध्ये करिअर करत असाल तर ब्लॉगिंग म्हणजे काय, ह्यापासून माझे सर्व कोर्सेस अवेलेबल आहेत. ते पूर्ण कोर्सेसमध्ये जे काही व्हिडिओज असतात ते व्हिडिओज सर्व मी तुम्हाला दिलेलंच आहे. तर ब्लॉगिंग पण
तुम्हाला करायचं आहे, मनापासून ब्लॉगिंग करायचं आहे, पोस्ट वगैरे लिहिताय, तुम्ही सर्व काही करताय, तर ब्लॉगिंग पोस्ट वगैरे लिहिलं आणि त्याच्यानंतर आता ब्लॉगिंगच्या करिअर क्षेत्राला सुरुवात करायचं असेल तरीसुद्धा तुम्हाला ब्लॉगिंगचं एक साईट कसं बनवायचं ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि जर व्हिडिओवरती नवीन असाल तर प्लीज एकदा लाईक करून द्या, कारण लाईक करून एक सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनसुद्धा दाबून ठेवा, कारण माझे पुढचे अनेक व्हिडिओज जे तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत, ज्याच्याद्वारे तुम्ही घरी बसून लाखो रुपयाची कमाई करू शकाल, इतकं मात्र खरं आहे. तर आता हा वेबसाईट आहे, तो वेबसाईट जसं की मी इथे एक सर्च बॉक्स लावला, इथे एक मी जो काही माझा लोगो आहे तो लोगो लावला आणि इथे एक मेनू क्रिएट केला आहे, त्याच्यानंतर इथे एक इमेज बनवला आहे, त्यानंतर हे एक सेक्शन्स बनवले, हे असे मी एक वेबसाईट सिम्पल बनवलं आहे. तर आता मी हे वेबसाईट्स बनवण्यासाठी तुम्हाला काय लागतं, वेबसाईट डिझाईन करण्यासाठी काय काय लागतं त्या गोष्टी मी पहिल्यांदा सांगतो. बघा मित्रांनो, आपल्याला वेबसाईट तर बनवायचं, तर वेबसाईट बनवण्यासाठी आपल्याला लागतं पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला एक वेबसाईट बनवण्यासाठी तुम्हाला लागतो डोमेन, दुसरा लागतो हॉस्टिंग. आता हे डोमेन आणि हॉस्टिंग काय पहिल्यांदा ते सांगतो. डोमेन म्हणजे तुमच्या एक वेबसाईटचं नाव आहे, तुम्ही नाव देता एक वेबसाईटला, जसं की आता मी तुम्हाला दाखवलं की इथे rajmudraassociates.com हा .com हा जो आहे तो डोमेन आहे. तर हे डोमेन म्हणजे तुम्ही राजमुद्रा असोसिएट्स तुमचं जर नाव असेल, तुम्ही एक वेबसाईटचं नाव दिलं असतं तर .com .in हे नावाचं जे डोमेन्स तुम्हाला विकत घ्यावं लागतं ते तुम्हाला GoDaddy किंवा तुम्हाला असे हॉस्टिंगर प्रोव्हायडर्स कंपनी आहेत त्यांच्याकडून तुम्हाला हे डोमेन विकत घ्यावं लागतं. आणि डोमेन विकत घेतल्यानंतर तुम्हाला घ्यावं लागतं हॉस्टिंग. आता ह्या हॉस्टिंग काय हे पण लक्षात ठेवा. हॉस्टिंग म्हणजे एक असं प्लेस आहे की ज्याच्याद्वारे तुम्ही एक वेबसाईट बनवताय आणि ते वेबसाईट्स त्यावरती हॉस्ट होतं, म्हणजे त्या कंटिन्युअसली 24 आवर्स तो तुमचा वेबसाईट लाईव्ह राहतो. तो लाईव्ह राहण्याचा जो काही स्पेस आहे तो तुमचा हॉस्टिंग असतो. म्हणजे डोमेन आणि हॉस्टिंग वेगवेगळं आहे की डोमेन म्हणजे वेबसाईटचं नाव आहे आणि हॉस्टिंग म्हणजे जिथं तुम्ही हॉस्ट करताय, जिथं तुम्ही राहताय, जो वेबसाईट तिथं तुम्ही स्टोअर करून ठेवताय तो आहे तुमचा हॉस्टिंग. मग हे डोमेन आणि हॉस्टिंग कसं कनेक्ट करायचं याच्या बाबतीत माझा ऑलरेडी याआधी व्हिडिओज आहेत, ते व्हिडिओज तुम्ही पहा आणि त्यावरती ते तुम्ही कनेक्ट करा. आता दुसरी गोष्ट, ह्या दोन गोष्टी झाल्या की डोमेन आणि हॉस्टिंग कनेक्ट केल्यानंतर तुम्हाला एक वर्डप्रेस इन्स्टॉल करता येतं. आता हे वर्डप्रेस कसं इन्स्टॉल करायचं हे मी मागच्या एका व्हिडिओजमध्ये तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. पण जर तुम्हाला जर कळत नसेल किंवा तुम्हाला सापडत नसेल तो व्हिडिओ, तर तसं सांगा, मी तुम्हाला तो व्हिडिओज मी कम्युनिटी पोस्टमध्ये टाकूनच देईल. शिवाय जर तुम्हाला आणखी एक व्हिडिओज तुम्हाला असं बनवून हवं आहे की जे प्रॉपर पद्धतीनं डोमेन्स विकत घ्या, हॉस्टिंग विकत घ्या आणि त्याला कनेक्ट करून तुम्ही वर्डप्रेस इन्स्टॉल करून दाखवा, तर ते सुद्धा मी दाखवेल. पण आता या स्टेजला मी तुम्हाला फक्त वर्डप्रेसच्या एक डॅशबोर्डवरती जातो आणि वर्डप्रेसच्या डॅशबोर्डवरती जाऊन तिथं तुम्हाला मी दाखवतोय की आपण एक वेबसाईट डिझाईन कसं करू शकतो. तर माझ्याकडे एक डोमेन आहे आणि एक हॉस्टिंग, मी जो हॉस्टिंगवर वापरतो त्या हॉस्टिंगवरती मी ते डोमेन कनेक्ट केलेलं आहे आणि तिथं माझं वर्डप्रेस इन्स्टॉल आहे. वर्डप्रेस इन्स्टॉल आहे, तर वर्डप्रेसच्या डॅशबोर्डवरती आल्यानंतर पुढे आपण पूर्णपणे वेबसाईटची डिझायनिंग कसं करू शकतो हे आपण आता या व्हिडिओमध्ये पाहूया. तर आता काय करतो मी, पहिल्यांदा मी या गुगलच्या डॅशबोर्डवरती येतो आणि इथे मी हॉस्टिंगर म्हणून टाईप करतो, जे मी गुगलचा हॉस्टिंगर वापरतो आहे. आता प्रश्न हा आहे की समजा तुम्हाला तुम्हाला हॉस्टिंग घ्यायचं आहे आणि तुम्हाला GoDaddyचं एक म्हणजे डोमेन पण विकत घ्यायचं आहे, हॉस्टिंग पण विकत घ्यायचं आहे आणि त्याला कनेक्ट पण करायचं आहे, त्याच्यानंतर वेबसाईट डिझाईन करायला शिकायचं आहे. तर तुम्हाला हॉस्टिंग घ्यायचं असेल तर तुम्ही माझ्या एक लिंक मी तुम्हाला या वेबसाईटच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे, त्या लिंकद्वारे तुम्ही परचेस करा. त्याच्यावरती तुम्हाला एक 7% डिस्काउंट मिळतं जर तुम्ही डिस्काउंट 7 हा कोड वापरलात तर. परचेस करते वेळेस तुम्ही मला मेसेज करा. माझ्या इन्स्टा आय डी मी ऑलरेडी तुम्हाला इन्स्टा आय डी दिलेला आहे, त्या इन्स्टा आय डीवरती तुम्हाला मेसेज करा. मी त्या मेसेज केल्यानंतर तुम्ही मला स्क्रीनशॉट पाठवा जर तुम्ही केलेला असाल तर. मी तुम्हाला वर्डप्रेस म्हणजे टोटल वर्डप्रेस आणि त्यानंतर ब्लॉगिंगचा पूर्ण एक कोर्स मी बनवलेला होता 249 रुपयाचा, तो मी तुम्हाला त्यावरती फ्रीमध्ये मी तुम्हाला देऊन देईल. दुसरी गोष्ट, आता मी जे काही वेबसाईट्स बनवतो आहे त्या वेबसाईटसाठी मी एक हॉस्टिंगर घेतला आणि हॉस्टिंगवरती जाऊन तुम्हाला कनेक्ट कसं करायचं, काय करायचं याचं गायडन्स पण मी तुम्हाला तिथे देईल. तर आता मी इथे आलो आणि पहिल्यांदा मी इथे लॉग इन्स करून घेतो माझ्या मेल आय डीनी, जिथे मला वर्डप्रेसवरती जायचं आहे. मित्रांनो, व्हिडिओ तर मोठा होणारच आहे, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक वर्डप्रेस एक प्रोफेशनल असं वेबसाईट कसं डिझाईन करायचं याबाबतीत मी माहिती देणार आहे आणि एकदम बारकाईने माहिती देणार आहे. भलेही ते व्हिडिओ मोठा झाला तरी चालेल, खूप
जास्त वेळ त्यामध्ये निघून गेला तरी चालेल, पण मी तुम्हाला प्रॉपर पद्धतीने माहिती देतो. कारण ही माहिती तुम्हाला मराठीमध्ये कुठेही एकदम इतक्या डिटेल्समध्ये सांगितलं नसेल तितकं मी सांगत आहे. पण हे तर तुम्ही करत राहिलात, हे जर तुम्ही केलात, जर स्वतःमध्ये डेव्हलप केलात, तर नक्कीच तुम्ही यशस्वी होणार, हे मात्र खरं आहे. तर आता बघा, मी वेबसाईटच्या ह्या सेक्शन्सवरती येतो आणि माझं हे ऑलरेडी माझं जे चॅनल आहे ज्यावरती मी हे तर हॉस्टिंगर वगैरे मी घेतलेलं आहे. तर तशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा एक हॉस्टिंगवर परचेस करा. मी लिंक दिलेलं आहे, त्या लिंक आणि त्या हॉस्टिंगर कसं परचेस करायचं हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे. तर आणखी एक व्हिडिओ मी तुम्हाला देईलच हॉस्टिंगर कसा परचेस करायचा. पण पहिल्यांदा मी आता जो माझा मोटो आहे इथे तुम्हाला वेबसाईट डिझाईन शिकवायचा तो मी सांगतो. तर इथे माझ्याकडे एक ऑलरेडी एक वेबसाईट आहे, ज्या वेबसाईटवरती जसं की आता डिजिटल ब्लॉग हिंदी मी आज याच्यावरती काम केलं होतं. तर ॲडमिन पॅनलवरती मी पहिल्यांदा जातो. ॲडमिन पॅनलवरती गेल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला वर्डप्रेस कसा दिसतो. तो जसं की आता मी इथे ॲडमिन पॅनलला क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता, तुम्हाला हा एक वर्डप्रेस असा दिसतो. हा वर्डप्रेस असा दिसतो. तर याच्यामध्ये काय आहे की तुम्ही पहिल्यांदा हा जो सेक्शन आहे ना, या सेक्शन्समध्ये तुम्हाला इथं दिसेल की वेलकम टू वर्डप्रेस वगैरे वगैरे, हे वर्डप्रेसच थीम तर तुम्हाला हे असंच दिसणार आहे. आता मी ऑलरेडी याच्यावरती काम केल्यामुळे आता माझी जी वेबसाईट आहे, जसं की आता इथे एक डिजिटल ब्लॉग हिंदी म्हणून एक वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरती माझा हा दिसतो कसा, हे असा दिसतो आहे. म्हणजे मी ही एक वेबसाईट डिझाईन केलेलं आहे. तर घाबरू नका, मी डिझाईन केलेलं वेबसाईट्स मी पुन्हा एकदा डिलीट करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवतो की हे वेबसाईट कसं डिझाईन करायचं. ओके, तर मला काय करायचं आहे की आता हे जसं की आता बघा, मी हे जो वेबसाईट आहे ना, पूर्णपणे हे वेबसाईटचं मी पहिल्यांदा डिलीट करतो. आता डिलीट कसं करता, मी 1-2 मिनटाच्या आतमध्ये हे पहिल्यांदा डिलीट करतो. तर आता इथं बघू शकता तुम्ही, डिजिटल ब्लॉग हिंदी हा जो आहे तो तुमचा टायटल आहे, लोगो आहे आणि त्यानंतर हे मेनूज आहेत आणि त्याच्यानंतर हे तुमचं एक मेन पेज आहे. हा मुख्य पान आहे. टॉप मेनूचे मी इथे साईड बारला काही एक इमेज लावलेला आहे आणि त्यानंतर मी इथे काही मेनूज लावलेले आहेत. त्याच्यानंतर मी फुटर बार्सला असे 4 सेक्शन्स गेले. हा खूपच सिम्पल असा वेबसाईट आहे. त्यानंतर मी ब्लॉग सेक्शन्समध्ये गेल्यानंतर मला ब्लॉगिंगच्या रिलेटेड्स मी जितके काही ब्लॉग पोस्ट लिहिलेले आहेत त्या ब्लॉग पोस्टच्या रिलेटेड्स मला हे सगळे माहिती दिसतात. त्याच पद्धतीने मी संपर्क पेज एक बनवला आहे. तर संपर्क पेज मी इथं सिलेक्ट करू शकतो आणि इथे मी संपर्क पेजला मी इथं कनेक्ट करू शकतो. त्यानंतर वर्डप्रेस, आता मी इथं आणखी एक पेज बनवला आहे की ज्या पेजला मी जर इथं क्लिक केलं तर हे असं एक पेज बनवलं आणि त्याच्यावरती मी कोर्स, जे तुम्हाला आता कोर्स आहे जे 249 रुपयामध्ये हे कोर्स मिळतं. तर मी इथं क्लिक केलं तर इथे मला एक पेमेंट गेटवे मिळतो आणि इथे तुम्ही नाव वगैरे लिहून तुम्ही हे कोर्स परचेस करू शकता, पे करू शकता आणि कोर्सेस घेऊ शकता. असं मी कोर्स पण मी तिथं टाकलेलं आहे, हे सुद्धा तुम्ही टाकू शकता. हे सुद्धा मी तुम्हाला शिकवतो. शिवाय याच्या व्यतिरिक्त आणखी एक गोष्ट, आता मी काय करतो की पहिल्यांदा हे जो काही ॲडमिन पॅनल आहे ह्या ॲडमिन पॅनलवरती येतो आणि इथे आल्यानंतर पहिल्यांदा इथला जो कस्टमायझेशन्स आहे तो मी कस्टमायझेशन सर्व डिलीट करून पुन्हा एकदा मी तुम्हाला हा वेबसाईट शिकवतो. कारण याच्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी एकदम बारकाईने शिकता यायला पाहिजे. तर मित्रांनो, मी माझं पूर्ण वेबसाईट आहे तो डिलीट केलेला आहे. जर आता मी तिथे कोणतेही कंटेंट्स नाही आहेत कारण मला तुम्हाला कंटेंट्स शिकवायचे होते. तर इथे पाहू शकता तुम्ही, आता मी इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा वेबसाईट माझा आता असा दिसतोय. इथे फक्त तुम्हाला एक थीम इन्स्टॉल करावं लागतं, कारण जर तुम्ही थीम इन्स्टॉल केला तर त्या थीमप्रमाणे तुम्हाला तो वेबसाईट डिझाईन करता येतो. वेबसाईट 2 पद्धतीने डिझाईन होतं. एक तुमचा पेज बिल्डर वापरून तुम्ही वेबसाईट बनवू शकता आणि दुसरा म्हणजे तुम्ही नॉर्मल जो आहे थीम वापरूनच तुम्ही वेबसाईट बनवू शकता. तर थीम वापरून वेबसाईट कसं बनवायचं पहिल्यांदा मी तुम्हाला त्या बाबतीत माहिती देतो आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला शिकायचं असेल की एक पेज बिल्डर आपण वापरून कसं बनवायचं, पेज बिल्डर वापरून बनवणं खूप सोपं असतं आणि त्याच्यावरती आपण आपल्याला पाहिजे तसा टेम्पलेट्स आपण बनवू शकतो. आणि थीममध्ये कसं असतं की थीममध्ये ऑलरेडी जे तुमचे वेबसाईट्स तिथे असतात त्याच पद्धतीने आपल्याला तिथे बनवावं लागतं. तर मी काय करतो, इथे पाहू शकता तुम्ही, इथे मी आता एक वेबसाईटवरती आलो. तर इथं मी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही वेबसाईटवरती याल, मी इथं पहिल्यांदा डॅशबोर्डवरती येतो आणि डॅशबोर्डवरती आल्यानंतर तुम्हाला जो काही इंटरफेस दिसतो तुम्हाला इथे, हा इंटरफेस पाहून घाबरून जाऊ नका, कारण हा इंटरफेस जो वर्डप्रेसचा इंटरफेस आहे, इथं माझा ऑलरेडी आता इथे मी जे हे वेबसाईट्स मी वापरत होतो म्हणून तुम्हाला इथं दिसतं. मला तुम्हाला इथं शिकवायचं होतं म्हणून मी हे केलं. पण तुम्हाला इथं वेलकम टू वर्डप्रेस वगैरे येईल. तर तुम्हाला साईडचा जो भाग आहे, जसं की इथं डॅशबोर्ड आहे, होम आहे, अपडेट्स आहे, या ठिकाणीच्या हे साईड्स जे काही आहे ना, ते साईडचं सगळ्या गोष्टी आपल्याला इथे वापरायच्या आहेत. या साईडचं तुम्ही काहीच बघू नका. इथे तुम्हाला जे दिसतं, इथं जे होम दिसतं, होम म्हणा, इथं वर्डप्रेस म्हणा,
त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे यूज होणार आहेत. तर इथं साईटकिट नावाचा मी एक ऑलरेडी प्लगिन इन्स्टॉल केला. तर हे प्लगिन काय असतं की तुम्हाला तुमच्या वेबसाईट्समध्ये कोणकोणत्या गोष्टी इझिली करण्यासाठी काही प्लगिन्स तुम्हाला इन्स्टॉल करावे लागतात. हे प्लगिन्स असतात की जे तुम्हाला तुमच्या वेबसाईटवरती बनवत असताना जर तुम्हाला काही अडलं तर ते अडल्यानंतर तुम्हाला मदत करतात एक रोबोटिक प्रमाणे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. तर आता मी काय करणार आहे की इथं पाहू शकता तुम्ही, मी इथे आलो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही वेबसाईट डिझाईन करता त्यावेळेस तुम्हाला वेबसाईट डिझाईन करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लागतात. मी डोमेन आणि हॉस्टिंग तर घेतलं आणि वर्डप्रेसवरती आलात, हे तर झालं. पण ह्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय लागते, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल याल या वेबसाईटवरती तर तुम्हाला पहिल्यांदा सेटिंग करून घेणं खूप गरजेचं आहे. तर या सेक्शन्समध्ये इथं तुम्ही पाहू शकता, या सेक्शन्समध्ये डॅशबोर्डच्या खाली जर तुम्ही इथे आलात तर ॲपिरन्स आहे. ॲपिरन्सच्या खाली एक टूल्स आहे. टूल्सच्या खाली तुम्हाला एक सेटिंग नावाचा ऑप्शन्स आहे. त्या सेटिंग नावाच्या ऑप्शन्सला क्लिक करून पहिल्यांदा जनरलमध्ये जावा. आणि जनरलमध्ये गेल्यानंतर जसं की आता मी इथे जातो आहे आणि जनरलमध्ये इथे आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला हे एक असं डॅशबोर्ड ओपन होईल. आता या डॅशबोर्डवरती इथं तुम्हाला लिहिलेलं आहे साईट टायटल. कधी लक्षात ठेवा, तुम्हाला तुमचं साईट टायटल तुम्हाला इथं टाकावे लागणार आहे, ज्या तुमच्या वेबसाईटचं नाव द्यायचं आहे तुम्हाला. इथं तुम्हाला दिसत आहे की डिजिटल ब्लॉग हिंदी .in हा माझ्या डोमेनचं नाव आहे जे तुम्ही कनेक्ट केलं होतात. पण मला इथं साईट टायटल वेगळं द्यायचं. जसं की आता मी इथे साईट टायटल देतो की डिजिटल, आणि जर तुम्हाला मराठीत द्यायचं असेल तर तुम्ही मराठीत सुद्धा इथे साईट टायटल देऊ शकता. मला आता मराठीत जर टाईप करायचं असेल तर मी इथून गुगल इनपुट टूल्स मी वापरून डिजिटल गुगल इनपुट टूल्सचा मी एक्सटेन्शन्स डाउनलोड केलेला आहे. गुगल ट्रान्सलेट पण येतो का बघूया आपण. तर डिजिटल नाही, ठीक आहे. तर मी काय करतो की हा एक्सटेन्शन्स इथे काम करत नसेल तर मला काय करावं लागणार आहे, इथे हा टूल्सचा मी जो एक मराठी आहे मी मराठी वापरेल आणि इथे डिजिटल ब्लॉग, ठीक आहे. हा टूल्स इथे काम करत नाही. तर मी काय करेल, इथं गुगल इनपुट टूल्सला जाईल, नवीन गुगलवरती जाईल आणि गुगल इनपुट टूल्स मी टाईप करेल आणि इथं आल्यानंतर गुगल इनपुट टूल्सला मी इथे क्लिक केलं. मी इथे खाली गुगल इनपुट उपकरण ह्याला क्लिक करतो आणि इथून मी सर्च करतो की डिजिटल हिंदी ब्लॉग हे सर्च केलं आणि हा माझा टायटल द्यायचा आहे. आता तुम्हाला इथं टायटल द्यायचं असेल तर तुम्ही इथे आणून जे काही जनरल सेटिंग आहे त्याच्यामध्ये साईट टायटल आहे, त्या साईट टायटल असलं तुम्ही इथं पेस्ट करू शकता. पहिल्यांदा ही गोष्ट करायची. टॅगलाईन्स जर तुम्हाला काय द्यायचं असेल तर समजा तुमचा हेडिंगच्या जागी खाली काही तर टॅगलाईन्स द्यायचं असेल तर मी इथं दिलं ऑल कोर्सेस अवेलेबल. मी आता इतकं फक्त तुम्हाला देऊन दाखवतो, ऑल कोर्सेस अवेलेबल. मी फक्त तुम्हाला माहिती देण्यासाठी इथं फक्त लिहितोय. त्याच्यानंतर तुम्हाला एक आयकॉन सिलेक्ट करायचं असेल तर तुम्ही तुमचं साईटचा आयकॉन सिलेक्ट करू शकता. आयकॉन काय असतं तुम्ही इथे पाहू शकता. या ठिकाणी आता हा जो लिहिला आहे इथं लिहिलेला आहे, इथे एक साईट आहे, हा इथं हॉस्टिंगरचा आयकॉन आहे. हे जे आयकॉन आहे ना त्या आयकॉन्स तुम्हाला बनवावं लागतं. त्या आयकॉन बनवण्यासाठी तुम्हाला एक 150 बाय 150चा एक तुम्हाला जावं लागतं कॅनवावरती आणि कॅनवावरती जाऊन तुम्हाला ते बनवावं लागतात. आता हे कसं करायचं आहे मी तुम्हाला पुढे सांगेलच, पण एक साईट आयकॉनचं मी तर राहू द्या. त्यानंतर हे तुम्हाला इथे फिलअप करायचं आहे वर्डप्रेस URLs जे काय असेल ते, जसं तुमचं वेबसाईटचं जो काही लिंक आहे तो लिंक तुम्हाला इथं पेस्ट करावं लागतं HTTP. त्यानंतर साईट ॲड्रेस HTTP आणि त्यानंतर डिजिटल ब्लॉग हिंदी .in जे तुमच्या वेबसाईटचं नाव असेल ते तुम्हाला इथे एंटर करावं लागतं. तुमचा जो मेल ID आहे तो मेल ID तुम्हाला इथे पेस्ट करावं लागतं. त्याच्यानंतर मेंबरशिप, त्यानंतर सबस्क्रायबर, त्याच्यानंतर साईट लँग्वेज. तुम्हाला साईट लँग्वेज कुठली पाहिजे, हिंदी पाहिजे, मराठी पाहिजे, तर मी इथं हिंदी सिलेक्ट करेल. आणि त्याच्यानंतर माझं जो काही टाईम झोन आहे, टाईम झोन आपला कोलकाता आहे, तर मी इथं कोलकाता सर्च करेल याच्यामध्ये आणि कोलकाता मी लिहीन. आणि त्याच्यानंतर डेट फॉर्मॅट काय असलं पाहिजे, डेट फॉर्मॅट कसं असलं पाहिजे, ह्या 4-5 ठिकाणी जे कस्टम आहे कस्टम वापरा तुम्ही, किंवा तुम्ही एखादा डेट फॉर्मॅट तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही सेव्ह चेंजेस करू शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही इथे याल त्यावेळेस पहिल्यांदा तुम्हाला हे सेटिंग्स करून घेणं खूप गरजेचं आहे. सेव्ह चेंजेस केल्यानंतर तुम्हाला थोड्या वेळात हे तुम्हाला सर्व डॅशबोर्ड चेंज झालेलं असेल. आता इथं लँग्वेज जे आपण चेंज केलो तर तुमच्या वेबसाईटमध्ये हे जे काही तुम्हाला दिसतं हे साईडचं, हा लँग्वेज चेंज झाला आहे. तर मला हा लँग्वेज चेंज जर हवा, तुम्हाला हा मराठीत हवा असेल तर तुम्ही मराठीत सुद्धा करू शकता.
तुम्हाला तुमच्या वेबसाईट्स कुठला आहे त्या वेबसाईटच्या बाबतीत जर तुम्ही तसं करत असाल तसंसुद्धा तुम्ही करू शकता. मी इथे काय करतो की जो लँग्वेज मला आता इथं हा कळत नाही आहे, हिंदी वगैरे आहे, तर मी तुम्हाला इथे इंग्लिशच करतो. तर तुम्ही इथे पुन्हा एकदा हिंदीच्या ठिकाणी जाऊन तुम्ही इथे इंग्लिश करू शकता आणि त्यानंतर तुम्ही सेव्ह चेंजेस करू शकता. कारण हिंदी इतकं वाचताना आपल्याला कळणार नाही आहे. जे आपल्याला सेटिंग्स मी तुम्हाला सांगणार आणि तुम्ही जे करणार त्याच्यामध्ये जरा कन्फ्युजन होतं, म्हणून मी हे केलं. तर हे मला परत एकदा लँग्वेजवरती आला. तर हा माझा भाग इतका संपला. आता मला मेन काय करायचं आहे की जनरल सेटिंग झाल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे की जनरल सेटिंग झाल्यानंतर एक महत्त्वाची सेटिंग्स इथे आपल्याला करावी लागणार आहे आणि ते म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा पेजेस क्रिएट करावे लागणार आहे. दुसरं स्टेज आपला हाच असणार आहे की पेजेस क्रिएट करावं लागतात. तर पेजेस क्रिएट करण्यासाठी काय करायचं आहे की तुम्हाला इथं डॅशबोर्डच्या खाली साईड किट आहे, पोस्ट्स आहेत, त्यानंतर मीडिया आहे, पेजेस आहेत. या पेजेसवरती आलात तर तुम्ही ऑल पेजेस तुम्हाला इथं दिसतील किंवा ॲड न्यू पेजेस इथं दिसतील. ऑल पेजेसवरती आल्यानंतर पहिल्यांदा काय करा की तुमचे जे काही पेजेस तुम्ही क्रिएट करून ठेवले आहेत इथं तुम्ही सगळे पेजेस तुम्ही पाहू शकता. ह्या पेजेसला मी इथं क्लिक करतो, सगळ्या ऑल सिलेक्ट करतो. तुम्हाला इथे कोणताही एखादा पेज असेल तर तो पेजेस तुम्हाला काय करता बल्क ॲक्शन्समध्ये जाऊन तुम्ही मूव टू ट्रॅश करू शकता. कारण हे कोणतेही पेजेस मला लागणार नाही आहेत, आपल्याला पेजेस नवीन क्रिएट करावं लागणार आहेत. पेजेस फटाफट कसे नवीन क्रिएट करायचं त्या बाबतीत मी तुम्हाला माहिती देतो. मी सर्वप्रथम काय करतो की मूव टू ट्रॅश करतो आणि इथं मी ॲप्लाय करतो आणि मी पहिल्यांदा सगळे पेजेस माझे सगळे डिलीट करून टाकतो. डिलीट केल्यानंतर बघा मी पूर्णपणे ही माहिती मी सुरुवातीपासून एकदम स्टेप बाय स्टेप माहिती देतो आहे, ते तुम्हाला इझिली समजेल या दृष्टिकोनातून. तर पेजेस क्रिएट करण्यासाठी मी आता ऑलरेडी डिलीट केलं पेजेस माझे जे काही असतील ते, आणि मला इथे नवीन पेजेस क्रिएट करायचं. तर नवीन पेजेस क्रिएट करण्यासाठी मला काय करावं लागेल, पहिल्यांदा बघा ॲड न्यू पेजेस नावाचं इथं ऑप्शन्स आहे. ह्या ॲड न्यू पेजेस नावाच्या ऑप्शन्सला मला इथं क्लिक करायचं आहे. तर ॲड न्यू पेजेस नावाचं हे जो काही ऑप्शन्स मला इथं दिसतो तिथे मला ॲड न्यू पेजेसला क्लिक केल्यानंतर इथं ॲड अ टायटल नावाचा ऑप्शन्स येतात. ॲड अ टायटल्समध्ये मला एक पेज क्रिएट करायचं आहे. समजा होम नावाचं एक पेज क्रिएट करायचं आहे. हा पेज क्रिएट करून घ्या आणि तुम्ही करू. हां, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे जे तुम्ही मेनू क्रिएट करणार आहात ते मेनू क्रिएट केल्यानंतर तुम्हाला हे मेनूज तुम्हाला दिसतील तुमच्या थीममध्ये. तर थीम कसं इन्स्टॉल करायचं हे मी तुम्हाला पुढे सांगेलच. तुम्ही थीम नंतर इन्स्टॉल करा किंवा तुम्ही आत्ता थीम इन्स्टॉल करा आणि नंतर तुम्ही पेजेस क्रिएट करा. दोन्ही गोष्टी एकच आहे, पण पहिल्यांदा पेजेस क्रिएट करा. कारण पेजेस क्रिएट केल्यानंतर आपण एखादं थीम्स जर चेंज केलं तर आपल्याला हे पेजेस तिथं दिसले पाहिजे मेनूजमध्ये, ते तुम्हाला करता यायला पाहिजे. तर मी तुम्हाला पहिल्यांदा पेजेसच क्रिएट करायला सांगतो. जर समजा आता मी होम पेज क्रिएट केलं, खूप सोपं आहे पेजेस क्रिएट करणं. जसं की आता मी होम पेज सिलेक्ट केलं आणि मला हे सिलेक्ट केल्यानंतर मला काय करायचं आहे, काहीच करायचं नाही आहे. खाली हा जो तुम्हाला दिसतो बेसिक एरर्स, SEO म्हणा, तुमचा जो काय ॲडिशनल रीडेबिलिटी, हे जे काय आहे ना, हे आपल्याला फिक्स करावं लागतं. कारण कसं असतं, तुम्हाला जर कोणी असं जर डिजिटल हिंदी ब्लॉग म्हणून कोणी सर्च केलं तर हे सर्च केल्यानंतर तुम्हाला हे असं दिसलं पाहिजे. तर याच्यामध्ये डिस्क्रिप्शन्स काय असलं पाहिजे, मेटा डिस्क्रिप्शन काय असलं पाहिजे, फोकस कीवर्ड काय असलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे तुम्हाला हा स्कोर वाढवावा लागतो. त्यालाच बोलतात SEO. आता हे SEO कसं करायचं हे आपण नंतर बघूया. पण इथे मी एक काय करतो की पहिल्यांदा हा जो पेजेस क्रिएट केला त्याच्यानंतर मी इथे आलो आणि इथे आल्यानंतर मी पब्लिश नावाचा ऑप्शन्स आहे. मी हा पब्लिश नावाच्या ऑप्शन्सला क्लिक केलं तर माझा हा जो होम नावाचा जो पेज आहे तो पेज माझा क्रिएट झालेला आहे. जर तुम्हाला पाहायचं असेल तर होम पेज कसा दिसतो तर तुम्ही इथं व्ह्यू करून तुम्ही पाहू शकता की इथे पेज माझा कसा दिसतो. कारण मी हा डिजिटल हिंदी ब्लॉग्स मी जनरल सेटिंग्समध्ये जाऊन दिलेला, ऑल कोर्सेस अवेलेबल, मी हे टॅगलाईन्स लिहिलं आणि त्याच्यानंतर मी होम नावाचं एक पेज क्रिएट केलं जो मेनूजमध्ये मला इथे दिसतो आणि हा होम आहे. तर इतकंच मला इथे दिसतं. तर मी बॅक जातो. आता दुसरा एक पेज क्रिएट करतो. मला कोणकोणते पेजेस हवेत ते पहिल्यांदा पेजेस मी क्रिएट करतो. तर इथं ॲड न्यू पेजेस करतो पुन्हा एकदा आणि इथे मी सिलेक्ट करतो की अबाउट अस असा होता. तर मी अबाउट अस पेज सिलेक्ट करतो आणि मला इथे काय करतो, मी पब्लिश करतो. पब्लिश करण्यासाठी राईट साईड बारला यायचं तुम्हाला इथे आणि इथं पब्लिश करायचं आहे. अबाउट असच्या बाबतीत जर तुम्हाला माहिती लिहायची असेल, अबाउट अस म्हणजे तुमच्याबद्दल, तुमच्या वेबसाईटबद्दल माहिती लिहायची आहे आणि लिहायचं आहे आपल्याला. फक्त मी इथे पेजेस क्रिएट करायला सांगतोय. फक्त पेजेस क्रिएट करण्यासाठी अबाउट असबद्दल लिहिलात आणि एडिट विथ एलिमिनेटर तुम्ही पेजेस करू शकता किंवा तुम्ही इथे आल्यानंतर तुम्ही इथं तुमच्याबद्दल माहिती लिहायची आहे. तर तुमच्याबद्दल माहिती, मी वेबसाईट XYZ वगैरे. आता मी अबाउट असबद्दल जरी माहिती लिहायची असेल तर मी तुम्हाला एक सिम्पल टेक्निक सांगतो. तुम्हाला जावं लागतं ChatGPT वरती. समजा ChatGPT वरती मी एक डमी पोस्ट
जे काही असेल डमी अबाउट असच्या बाबतीत जे काही इन्फॉर्मेशन असेल ते मी विकत घेतो. तर ChatGPT वरती आल्यानंतर मी तुम्हाला इथं सांगतो ट्राय ChatGPT आणि इथे मी सर्च करतो अबाउट अस. मी आता हे असंच काहीतरी लिहिलं की जेणेकरून मला अबाउट असच्या बाबतीत मला थोडीशी माहिती हवी होती, तर ती माहिती मी इथे ओपन करतोय. तर अबाउट असच्या बाबतीत तुम्हाला लिहायचं आहे तुमच्या मनापासून. तर इथं तुम्ही पाहू शकता अबाउट असच्या बाबतीत मला इतकी आणि मला हे पूर्णपणे मी इथून कॉपी करतो. धन्यवाद. आणि इथून मी कॉपी करतो. अबाउट अस कसं लिहायचं मी त्या बाबतीत माहिती सांगितलं तुम्हाला की तुम्हाला इथे यायचं आहे आणि तुम्हाला एक पेजेस क्रिएट करायचं आहे, एडिटवरती यायचं आणि इथं तुम्हाला इथं पेस्ट करायचं आहे. पेस्ट केल्यानंतर तुम्हाला हे पूर्णपणे अबाउट असं ह्या सगळं माहिती तुम्हाला मिळाली. त्याच्यानंतर तुम्ही पब्लिश करा किंवा तुम्ही इथे गेल्यानंतर तुम्ही इथे पुन्हा अपडेट करा. अपडेट केल्यानंतर तुम्हाला आता हा जो पेज आहे तो तुम्हाला कसा दिसतो हे जर पाहायचं असेल तर तुम्ही काय करा की इथे तुम्हाला व्ह्यू पेज दिसतं. व्ह्यू पेजला सिलेक्ट करा आणि तुम्हाला हे दिसतं की अबाउट अस. बघा आता ॲक्च्युली तुम्हाला हे सगळं असं का दिसतं कारण माझं हे टेबल ऑफ कंटेंटचं मी एक प्लगिन इन्स्टॉल केलं आहे. तुम्हाला तो तसा दिसणार नाही आहे. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्हाला ते दिसणार. काही मी प्लगिन्स याच्यामध्ये इन्स्टॉल केलेले असल्यामुळे तुम्हाला तसे दिसतात. तर तुम्ही आता हे पाहू शकता एक अबाउट असच्या बाबतीत मी दिलं. त्यानंतर तुम्ही ईमेल आणि तुमचं जे काही फोन नंबर आहे ते तुम्ही देऊन तुम्ही हे अबाउट असच्या बाबतीत माहिती इथे तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. त्याच्यानंतर मला आता आणखी जर काही करायचं असेल जसं की संपर्क पेज मला इथं इन्स्टॉल करायचं आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे की एक प्लगिन इन्स्टॉल करायचं आहे की WP फॉर्म प्लगिन्स म्हणून. तर प्लगिन कसं इन्स्टॉल करायचं पहिल्यांदा ते मी तुम्हाला शिकवतो. खाली इथे आल्यानंतर तुम्हाला प्लगिन नावाचं एक सेक्शन्स आहे ना, ॲड न्यू प्लगिन नावाचा सेक्शन्स आहे. इन्स्टॉल तुमच्याकडे जे कोणकोणते प्लगिन्स आहेत ते तुम्हाला इथे दिसतील जर तुम्ही इन्स्टॉल प्लगिनला क्लिक केलात तर. मी इन्स्टॉल प्लगिनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे इन्स्टॉल प्लगिन सगळे दिसतील. क्लासिक एडिटर प्लगिन आहे, कमिंग सून पेज आहे, मेंटेनन्स मोड हे सुद्धा तुम्हाला पेज आहे. इझी टेबल ऑफ कंटेंट आहे, इलिमिनेटर आहे. ह्याला तुम्हाला ॲक्च्युली पुढच्या व्हर्जन्सला तुम्हाला परत अपडेट करावं लागतं. इलिमिनेटर प्रो आहे, हॉस्टिक आणि त्यानंतर रँक मॅथचा जो प्लगिन आहे तो आहे. काय काय प्लगिन आहेत आणि WP फॉर्म लाईट. तर WP हिंदी आणि WP फॉर्म. आता WP फॉर्मचा एक असा इथं प्लगिन आहे तो प्लगिन काय आहे की एक जे संपर्क आहे कॉन्टॅक्ट असचा. तर तो कॉन्टॅक्ट असचा पण आपल्याला एक संपर्कचा आपल्याला प्लगिन इन्स्टॉल करायचा. तर मी काय करतो ॲड न्यू प्लगिन नावाचं इथे एक ऑप्शन आहे प्लगिनच्या सेक्शन्समध्ये जात तर ॲड न्यू प्लगिन्स किंवा इथं पण तुम्हाला दिसेल. ह्या ॲड न्यू प्लगिन्सला तुम्ही सिलेक्ट केलात तर तुम्हाला काय करायचं आहे की सर्च करायचं आहे की कॉन्टॅक्ट असचा जो काही आहे कॉन्टॅक्ट अस असा एक तुम्हाला सर्च करायचा आहे. आता कॉन्टॅक्ट अस किंवा कॉन्टॅक्ट फॉर्म तुम्हाला इथं सर्च करायचं आहे. मी इथं कॉन्टॅक्ट म्हणून सर्च करतो. तर इथं तुम्ही कॉन्टॅक्टच्या रिलेटेड जो कोणता प्लगिन आहे जसं की इथं बघा कॉन्टॅक्ट फॉर्म 7 हा प्लगिन तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचा आहे. समजा मी इथे इन्स्टॉल केलं. हा प्लगिन इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला ॲक्टिवेट करायला तुम्हाला एक ऑप्शन्स देतो तो तुम्ही ॲक्टिवेट करा. तुम्हाला डायरेक्ट तिथला जो काही तुमचा कोड आहे तो कोड आणून तुम्हाला फक्त कॉन्टॅक्टसच्या खाली जसं आपण कॉन्टॅक्टसचा पेज बनवला पेजच्या खाली तुम्ही इथं टाकू शकता. अदरवाईज आणखी एक गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगायचं इथे बघा मी एक WP फॉर्म्स म्हणून एक ओपन केला आणि तो WP फॉर्म्स तुम्ही एक नवीन फॉर्म्स तुम्हाला जर तयार करायचं असेल तर तुम्ही फॉर्म तयार करू शकता. WP फॉर्म्स नावाचा एक तुमचा प्लगिन आहे तो इन्स्टॉल केलेला आहे. क्रिएट युअर फॉर्म्स तुम्ही सिलेक्ट करू शकता. क्रिएट युअर फॉर्म आणि तो फॉर्म्स तुम्ही सिलेक्ट करून तिथला जो काही शॉर्ट कोड आहे तो तुम्ही इथे आणू शकता. जसं की लेट्स कोड मी करतो डन करतो आणि एक ब्लँक फॉर्म आहे इथे आणि त्यानंतर एक सिम्पल फॉर्म आहे. एक यूज अ सिम्पल टेम्पलेट जर तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही सिम्पल टेम्पलेट्स वापरू शकता. यूज अ टेम्पलेट्स करा बस झालं. आता यूज टेम्पलेट्स केल्यानंतर हा तुमचा एक सिम्पल असा एक तुमचा एक कॉन्टॅक्ट असता तुमचा एक असा पेज तुम्हाला इथं दिसतो. तर आता हे तुम्हाला कनेक्ट कसं करायचं सिलेक्ट एक्झिस्टिंग पेज क्रिएट अ न्यू पेज हे मी कॅन्सल करतो आणि इथे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता रेडी टू फील्ड त्याच्यानंतर ॲडमिन डिजिटल ब्लॉग हिंदी हे काय नोटिफिकेशनच्या रिलेटेड्स आहे. तर हा जो आहे तो ॲड न्यू आहे. तर एम्बेडेड्स नावाचं एक ऑप्शन्स आहे. सिलेक्ट एक्झिस्टिंग पेज क्रिएट अ न्यू पेज मी इथे सिलेक्ट एक्झिस्टिंग पेज अबाउट असच्या रिलेटेड्स आणि इथं तुम्ही लेट्स गो करू शकता. तर तुम्हाला हे जो काही अबाउट अस आहे त्या अबाउट असच्या खाली तुम्हाला तो एक्झिस्टिंग जो काही WP फॉर्म आहे तो WP फॉर्म्स तुम्हाला इथे दिसेल. तर इथं मला काय करायचं होतं की WP फॉर्म्स नावाचे इथं ऑप्शन्स आहे. इथं
ऑल फॉर्म्सला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ऑल फॉर्म्समध्ये एक सिम्पल कॉन्टॅक्ट फॉर्म्स तुम्हाला इथं दिसेल. तर तो सिम्पल कॉन्टॅक्ट फॉर्म्स तुम्ही इथं काय करू शकता, हा शॉर्टकोड जो आहे तो शॉर्टकोड्स तुम्ही इथे कॉपी करू शकता आणि कॉपी करून तुम्ही ते पाहू शकता. हा सिम्पल कॉन्टॅक्ट फॉर्म तुम्हाला फक्त काय करायचं आहे, कॉपी करायचं आहे हा शॉर्टकोड आणि तुम्हाला एक पेज क्रिएट करायचं आहे. जसं की आता मी इथे एक पेज क्रिएट केलं, आणखी एक पेज क्रिएट करायचं आहे मला कॉन्टॅक्टसचा. तर मी इथं ॲड न्यू पेज केलं आणि इथे मी कॉन्टॅक्टस म्हणून एक पेज क्रिएट करतो आहे. तर इथं मी इथं सर्च करतो कॉन्टॅक्ट अस. पहिल्यांदा मी इथे डिसेबल WP करतो आणि त्याच्यानंतर मी इथे कॉन्टॅक्ट अस. आणि हे केल्यानंतर मला इथला जो इथे कसं आहे की कॉन्टॅक्टसचा मला इथे कोड आणून टाकायचा आहे, जो काही कोड असेल तो. तर इथं मला काय करायचं आहे की WP फॉर्म्स नावाचा जो काही ऑप्शन्स आहे इथे, त्या ऑप्शन्सला मला इथे ऑल फॉर्म्सला सिलेक्ट करायचं आहे आणि इथे सिलेक्ट केल्यानंतर आता मी पहिल्यांदा काय करतो की हा जो कॉन्टॅक्टस आहे तो कॉन्टॅक्टसला मी इथे पब्लिश करतो. पब्लिश केल्यानंतर तुम्हाला तो एरर येणार नाही आणि त्याच्यानंतर तुम्ही ॲपिरन्समध्ये जाऊ शकता. आता कॉन्टॅक्टसच्या खाली मला इथे काहीतरी पेस्ट करायचं आहे. काय पेस्ट करायचं आहे, कोड पेस्ट करायचा आहे जो कॉन्टॅक्टसचा आपल्याला जसं की आपण डेटा ठेवतो त्या पद्धतीने इथे एक WP फॉर्ममध्ये आलात. ऑल फॉर्म्सला तुम्ही सिलेक्ट केलात. तर इथे सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही इथं काय करा की सिम्पल कॉन्टॅक्ट फॉर्म आहे, तर तो इथला जो शॉर्टकोड आहे तो शॉर्टकोड्स तुम्हाला फक्त इथून कॉपी करा आणि हा कॉपी केलेला जो काही शॉर्टकोड आहे तो तुम्ही फक्त तिथे जाऊन काय करा, जो पेज आहे पुन्हा एकदा तुम्ही पेजवरती जावा. पेजवरती गेल्यानंतर ऑल पेजेसवरती जा आणि ऑल पेजेसवरती गेल्यानंतर तिथं जो तुमचा पेज दिसतो जसं की अबाउट अस, कॉन्टॅक्टसच्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, एडिटला जायचं आहे आणि एडिटला जाऊन तुम्हाला तिथे काय करायचं आहे, इथे खाली तुम्हाला हा कोड फक्त पेस्ट करायचा आहे. एवढं पेस्ट केलात बस झालं. त्याच्यानंतर काही करायची गरज नाही आहे तुम्हाला आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करा, पब्लिश करा, अपडेट करा. अपडेट केल्यानंतर तुम्हाला आता हा जो पेज आहे हा पेज कसा दिसतो कॉन्टॅक्टसचा ते तुम्ही इथे पाहू शकता. मी हे कॅन्सल करतो आणि इथे तुम्ही पाहू शकता पेज अपडेटेड. मी इथे व्ह्यू पेज करतो. तर तुमचा जो काही कॉन्टॅक्टसचा पेज आहे तो तुमचा एक सिम्पल पद्धतीचा हा WP फॉर्मचा पेज तुमचा इथे ॲड झाला. तर WP फॉर्मचा तुम्हाला एक प्लगइन इन्स्टॉल करायचा आहे. त्या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट असचा पण प्लगइन इन्स्टॉल करू शकता. तिथला शॉर्टकोड उचलून तुम्ही इथं ठेवू शकता. ह्या गोष्टी तुम्हाला कळतील. तर तुम्हाला 3 पेजेस क्रिएट करायला सांगितलं, होम, अबाउट अस, कॉन्टॅक्ट अस. आता होममध्ये आपण काय करतो, अबाउट असमध्ये आपण सर्व माहिती भरली, त्यानंतर कॉन्टॅक्ट असमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या. आता मला काय करायचं आहे की प्रायव्हसी पॉलिसी पेज, टर्म्स अँड कंडिशन पेज, त्याच्यानंतर तुमचं डिस्क्लेमर पेज, त्यानंतर जे काही आपले पेजेस आहेत ते पेजेस क्रिएट करून घ्यायचं. ते सिम्पल आहेत, ते कसे क्रिएट करायचे त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे. आता पहिल्यांदा म्हणजे आपण हे काय करूया, प्रायव्हसी पॉलिसी पेज हे आपण क्रिएट करून घेऊया. तर काय करायचं आहे, प्रायव्हसी, गुगलवरती जायचं आहे, प्रायव्हसी पॉलिसी पेज जनरेटर आणि इथे 100% प्रायव्हसी पॉलिसी पेज जनरेटरचा जो काही इथं तुम्हाला दिसतो. त्यानंतर तुम्हाला आणखी काही प्रायव्हसी पॉलिसी पेज जनरेटरचे तुम्हाला काही थीम्स दिसतील. जसं की इथे प्रायव्हसी पॉलिसी टेम्पलेट जनरेटर्स, त्यानंतर असे भरपूर सारे दिसतात. त्याच्यापैकी एक आहे तुमचा प्रायव्हसी पॉलिसी टेम्पलेट जनरेटरला इथं क्लिक करतो आणि इझिली आपल्याला एक सिम्पल असे वेबसाईट डिझाईन करून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे क्रिएट अ प्रायव्हसी पॉलिसी नावाचा एक असा ऑप्शन्स आहे. तर त्या ऑप्शन्सला तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर इथे आल्यानंतर तुम्हाला युअर कंपनी नेम्स, तुम्हाला तुमचं जी कंपनी आहे त्या म्हणजे तुमचं जे वेबसाईट आहे त्या वेबसाईटचं तुम्हाला इथे नाव टाकावं लागणार आहे. जसं की नाव टाकतो मी इथे मराठी. आता जसं काय माझं वेबसाईटचं जो काही नाव आहे, माझं वेबसाईट कोणतं आहे तो वेबसाईट मी पहिल्यांदा इथं ओपन करतो. आता डिजिटल ब्लॉग हिंदी हा माझा वेबसाईट आहे. तर मी हा डिजिटल ब्लॉग हिंदीचा वेबसाईट मी याला कॉपी करतो. आता हे तुम्ही हिंदीमध्ये लिहिलेलं आहे, ते तुम्ही इंग्लिशमध्ये लिहावं लागेल तुम्हाला इथे. आणि इथे तुम्ही जसं की आता मी इथे लिहितो डिजिटल ब्लॉग हिंदी, हा माझा एक वेबसाईट आहे, वेबसाईटचं नाव आहे. आणि त्याच्यानंतर इथे आल्यानंतर तुम्ही वेबसाईटचं नाव तुम्ही लिहिलात तर इथं पुन्हा एकदा तोच लिहायचा तुम्हाला. इथून तुम्ही कॉपी पेस्ट करावं लागेल. तुम्हाला इथं कॉपी केला तुम्ही इथे पेस्ट करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमचा जो वेबसाईटचा URL द्यायचा. जसं URL तुम्ही इथं तुम्ही पाहू शकता. इथे जो काही URL आहे, इथे आल्यानंतर तुम्हाला हा जो URL आहे, जो तुम्ही तुमच्या वेबसाईटचा जो लिंक कॉपी केलेला होता, जो तुम्ही डोमेन परचेस केला होता, त्याचा जो डोमेन्स आहे तो तुम्हाला उचलावा लागेल आणि त्यानंतर तुम्ही इथे यावं लागेल आणि इथे प्रायव्हसी पॉलिसीच्या इथे वेबसाईटवरती तुम्ही पेस्ट करावं लागेल. आणखी एक गोष्ट, महत्त्वाची गोष्ट, नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथे अफगाणिस्तान कंट्री आहे, तर इथं मला इंडिया करायचं आहे, तर मी इथे इंडिया करेल. बस इंडिया केल्यानंतरच मला इथे इंडिया दिसेल. इथं मी इंडियाला सिलेक्ट करेल आणि इंडियाला सिलेक्ट केल्यानंतर मी इथं आंध्र प्रदेश आहे, इथं मी महाराष्ट्र करेल आणि महाराष्ट्र केल्यानंतरच मी इथे त्यानंतर इंटर मेल ॲड्रेस मला इंटर करायचा आहे. जो माझा मेल ॲड्रेस आहे, जो तुमचा वेबसाईटचा मेल ॲड्रेस आहे, तो तुम्ही इथे मेल इन्फॉर्म करू शकता. जसं की आता मी इथे एक
डमी देतो info@, जो माझा हिंदी डिजिटल ब्लॉग हिंदी डिजिटल इन्फो डिजिटल ब्लॉग हिंदी असं नावाचं एक वेबसाईट आहे असं समजतो मी, आणि @gmail.com अशी एक वेबसाईट आहे. त्या वेबसाईट मी देतो आहे. जनरेट प्रायव्हसी पॉलिसी मी इथं जनरेट करतो आहे. हे जनरेट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की जो काय प्रायव्हसी पॉलिसीचा पेज आपण क्रिएट करणार आहोत तिथे जाऊन आपल्याला हे पोस्ट करायचं आहे. ते पोस्ट करण्याचे 3 ऑप्शन्स आहेत. एक तर तुम्ही इथून हे सर्व कॉपी करू शकता. हे तुम्हाला इथं कॉपी करायचं आहे. समजा हे तुम्ही इथून ते इथंपर्यंत कॉन्टॅक्टर्सपर्यंतचं जे काही आहे भाग तो तुम्हाला इथं कॉपी करायचा आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला पेस्ट करायचं आहे. अदरवाईज तुम्हाला आणखी एक ऑप्शन्स आहे कॉपी टू क्लिकबोर्ड, लिंक टू युअर प्रायव्हसी पॉलिसी. प्रायव्हसी पॉलिसीचा तुम्ही इथे लिंकसुद्धा कॉपी करू शकता किंवा कॉपी टू क्लिकबोर्ड. तर डाउनलोड युअर प्रायव्हसी पॉलिसी, तुम्हाला हे जो काही कोड आहे त्या कोडचा तुम्ही कॉपी करू शकता. तर मी काय करतो की डायरेक्टच इथं जो प्रायव्हसी पॉलिसी जो डिजिटल ब्लॉग हिंदीचा आहे तो मी इथून ते पूर्णपणे हा कॉपी करतो. आणि कॉपी केल्यानंतर मला काय करायचं आहे की इथे जो काही वेबसाईट आहे आपला त्या वेबसाईटच्या डॅशबोर्डवरती यायचा आहे. जो वर्डप्रेसचा जो काही डॅशबोर्ड आहे त्या डॅशबोर्डवरती आल्यानंतर तुम्हाला परत पेजेसला जायचं आहे आणि इथे ऑल पेजेसच्या ठिकाणी इथं ॲड न्यू पेजेस आहे. त्या ॲड न्यू पेजेसला सिलेक्ट केल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला एक प्रायव्हसी पॉलिसीचा टायटल असून एक पेज तुम्हाला क्रिएट करावा लागणार आहे, प्रायव्हसी पॉलिसी. तर इथे काय करा, पहिल्यांदा हा डिसेबल हिंदी करा, त्याच्यानंतर प्रायव्हसी पॉलिसी हा जर सिलेक्ट केला त्याच्यानंतर तुम्ही इथं खाली येऊन जो काही आपण कॉपी केला होता तो तुम्हाला इथं पेस्ट केल्यानंतर तुम्हाला हे सर्व इथे दिसेल. ह्याच्यामध्ये फक्त एक छोटंसं चेंज आहे. ते तुम्हाला चेंज काय आहे ते तुम्हाला मी सांगतो. इथे लॉग डाटा कुकीज, त्यानंतर खाली आल्यानंतर इथे एक गोष्ट आहे, खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे सिक्युरिटी लिंक टू द हे, त्यानंतर इथे खाली चेंजेस टू द प्रायव्हसी पॉलिसी. आवर प्रायव्हसी पॉलिसी वाज क्रिएटेड विथ द हेल्प ऑफ प्रायव्हसी पॉलिसी टेम्पलेट्स. हा जो भाग आहे ना हा भाग तुम्हाला कट करून टाकायचा आहे, डिलीट करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे येऊन तुम्हाला फक्त सेव्ह करायचं आहे. आणि जसं प्रायव्हसी पॉलिसी पेज आपण क्रिएट केलो त्याच पद्धतीनं तुम्हाला आता कोणता पेज क्रिएट करायचा आहे, टर्म्स अँड कंडिशनचा पेज, आणि तो सुद्धा सेम टू सेम असाच क्रिएट करायचा आहे. डिस्क्लेमरचा पेजसुद्धा सेम टू सेम असाच क्रिएट करायचा आहे. नंतर अशा पद्धतीने आपले 5-6 पेज क्रिएट होतात. हे पेजेस तुम्हाला इथे ठेवता येतील. ओके, तर पेजेस कसे क्रिएट करायचे ते मी तुम्हाला सांगितलं. तर आपले जे हे ऑल पेजेस आहेत ते तुम्ही पेजेस बघू शकता. तर हे ऑल पेजेस वरती तुम्हाला अबाउट असं आहे, कॉन्टॅक्ट असं आहे, होम आहे, प्रायव्हसी पॉलिसी आहे. त्याच पद्धतीने आपण डिस्क्लेमरचा जो काही पेज आहे, डिस्क्लेमर म्हणा आणि टर्म्स अँड कंडिशनचे पेजेस आहे, इथं तुम्हाला फक्त ॲड न्यू करायचं आहे, टर्म्स अँड कंडिशनचा पेज बनवायचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे की ॲड न्यू केलात आणि इथं तुम्ही फक्त टाका टर्म्स अँड कंडिशन्स, टर्म्स अँड कंडिशन्स. आता हा पेज आहे, तर टर्म्स अँड कंडिशनचा पेज. आता इथं काय कॉपी करायचं आहे आपल्याला, फक्त तुम्हाला इथं जायचं आहे आणि इथं जाऊन तुम्हाला सर्च करायचं आहे की टर्म्स अँड कंडिशन, जसं की गुगलवरती जायचं आहे, जसं प्रायव्हसी पॉलिसी टेम्पलेट्स आहे त्याच पद्धतीने तुम्हाला इथे सर्च करायचं आहे की टर्म्स अँड कंडिशन पेज जनरेटर, टर्म्स अँड कंडिशन्स पेज जनरेटर. आणि इथे तुम्हाला पुन्हा तोच टर्म्स अँड कंडिशन पेज जनरेटरला क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला कंपनीचं नाव वगैरे सर्व टाकायचं आहे, नेक्स्ट करायचं आणि तिथून जे काही डेटा कॉपी करायचा आहे तो कॉपी करून तुम्हाला फक्त इथे आणून पेस्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं पब्लिश करायचं आहे. असे पेजेस तुम्हाला 3 ते 4 पेजेस तुम्हाला इथं क्रिएट करायचं आहे. पुढचे पेजेस तुम्हाला क्रिएट करण्यासाठी एक असाइनमेंट राहील. आणि त्याच्यानंतर इतकं केलात, हे पब्लिश करून टाकतो मी पहिल्यांदा. पब्लिश केल्यानंतर टर्म्स अँड कंडिशनचा पण माझा पेज क्रिएट झाला आणि अजून एक पेज मी क्रिएट करून घेतो इथे पटकन. तर इथं मी ॲड न्यूला जातो आणि ॲड न्यू पेजेसला जाऊन मी इथे काय करतो की डिस्क्लेमरचा एक पेज बनवून घेतो. तर मी इथं डिस्क्लेमर एक पेज आहे तो मी पेज बनवला आणि त्याच्यानंतरच मी इथे पब्लिश करतो. तर माझे असे टोटल मी 6 पेजेस बनवले. फक्त त्यातले जे डेटा आपल्याला 8 टाकायचं होतं ते तुम्ही डेटा 8 टाकून दिला. तर हे मी 6 पेजेस बनवले आणि हे पेजेस मला आता इथे ज्यावेळेस मी इथं जो काही डिजिटल हिंदी ब्लॉग आहे मी इथे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे मला हा टॉपला इथं दिसत आहेत, होम, अबाउट अस, कॉन्टॅक्ट अस, प्रायव्हसी पॉलिसी, टर्म्स अँड. आणि इथं खाली माझा एक पोस्ट पण दिसतो आहे. तो पोस्ट कसा दिसतो, काय दिसतो, जो काही आपला वेबसाईट आहे तो कसा काय चेंजेस झाला ते मी तुम्हाला सांगतो. ते तुम्हाला कळेलच हळूहळू. पण इथे जे काही पेजेस मी क्रिएट केले होते ते हे मेनूजमध्ये ॲड झालेत. होम आहे, अबाउट असं आहे, कॉन्टॅक्ट असं आहे, प्रायव्हसी पॉलिसी आहे, टर्म्स कंडिशन्स आणि डिस्क्लेमर आहे. ठीक आहे, तर हे मेनूजमध्ये ॲड झाले. हे मेनूजमध्ये कसे ॲड झाले ते पण मी तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा मी काय करतो की इथं डॅशबोर्डवरती येतो. पेजेस क्रिएट झाल्यानंतर
आता आपण कस्टमायझेशन्समध्ये जाऊन आपण मेनूज करू शकतो. अदरवाईज आपण एक ॲपिरन्स नावाचं इथं एक सेक्शन आहे. ॲपिरन्स नावाच्या सेक्शन्समध्ये पहिल्यांदा जाऊन तुम्ही पहिल्यांदा थीम चेंज करा. तर इथं थीम नावाचं ऑप्शन आहे. इथं थीम चेंज करायचं कसं करायचं तुम्हाला मी सांगतो. इथे भरपूर सारे असे थीम्स आहेत. थीम्सला सिलेक्ट केल्यानंतर जसं की आता हा ॲस्ट्राचा थीम आहे, मी इथे ॲक्टिवेट करतो ॲस्ट्राचा थीम्स, किंवा पहिल्यांदा तुम्हाला इन्स्टॉल करावं लागतं. भरपूर सारे थीम्स आहेत, ते थीम्स तुम्ही इन्स्टॉल करू शकता. जसं तर मी इथं ॲस्ट्राचा थीम्स आहे इन्स्टॉल केलं. इन्स्टॉल केल्यानंतर मला आता परत हा वेबसाईट कसा दिसतो ते तुम्ही बघा. हे दिसताना हा वेबसाईट आता मला असा दिसतो. मी होमला सिलेक्ट करतो तर होम माझा आता असा दिसतो. म्हणजे माझ्या वेबसाईटची जी थीम आहे ती थीम माझी चेंज झाली. तर आता मी काय करतो की पुन्हा एकदा मी थीम्स पुन्हा एकदा इथं पण तुम्ही जाऊ शकता डायरेक्ट थीम्सला, आणि इथं थीम्सला जाऊन तुम्ही दुसरा एक थीम्स कुठला, तर मी हा थीम्स घेतो. समजा झाकरा म्हणून एक थीम्स आहे, ते थीम्स मी इथे डाउनलोड केलो. तर इथून मी ॲक्टिवेट केलं. ॲक्टिवेट केल्यानंतर जो थीम मला दिसतो आहे तर तो थीम कसा दिसतो ते पण तुम्ही इथे पाहून घ्या. पहा, तर मी इथे ॲक्टिवेट केलं. तर आता मला इथं चेक करायचं आहे की तो थीम कसा दिसतो. बघा, तर हा थीम्स मला आता असा दिसतो जो मी हा थीम इन्स्टॉल केला. तर थीम जर तुम्हाला पाहिजे असतील, जर प्रॉपर चांगले थीम्स पाहिजे असतील, तर तुम्ही काय करा, गुगलवरती जावा आणि थीम वर्डप्रेस थीमवरती जाऊन तुम्ही थीम जर इन्स्टॉल करायचं असेल तर थीम वर्डप्रेस थीम, जर तुम्हाला जे काही वर्डप्रेस थीम्स असेल, जसं की वर्डप्रेस थीम सर्च करा. तुम्हाला इथं भरपूर सारे वर्डप्रेस थीम्स मिळतील, जे तुम्ही वर्डप्रेस थीम फॉर ब्लॉगिंग असं करा, की वर्डप्रेस थीम फॉर वेबसाईट डिझाईन्स असं करा. तुम्हाला जे काय आता 35 फ्री वर्डप्रेस ब्लॉग थीम्स तुम्ही याला सिलेक्ट करा. फ्री म्हणजे त्यामध्ये पैसे नाही लागणार आहेत. तर इथं आल्यानंतर तुम्हाला असे भरपूर सारे वर्डप्रेस थीम्स आहेत. जसं की आता मी इथे एक सीनोट नावाचा एक थीम्स आहे, तो थीम कसा दिसतो, हा असा दिसतो. तर मी हा इन्स्टॉल करू शकतो का? समजा मला हा थीम इन्स्टॉल करायचा आहे तर मी हा घेऊ शकतो का? हे सर्व थीम्स तुमचे फ्री आहेत. समजा मला आता हा एक थीम आवडला, डेली हेल्थ न्यूज, तर न्यूजच्या रिलेटेड मला हा थीम्स आहे. मला हा थीम्स आवडला तर मी मिशन न्यूजला इथं सिलेक्ट करेल. मी काय करेल, तर बॅक जाईल आणि तर मिशन न्यूजला सिलेक्ट करेल. सिलेक्ट केल्यानंतर मला काय करायचं आहे की हा जो थीम आहे तो थीम्स मला इथे काय करायचं आहे, डाउनलोड करायचा आहे. मी एवढं डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही थीम आहे तो थीम तुम्हाला तुमच्या डाउनलोड सेक्शन्समध्ये डाउनलोड होऊन जाईल. मी इथे डाउनलोड करतो. हां, तर इथं डाउनलोड सेक्शन्समध्ये तुमचा हा थीम्स डाउनलोड जाईल. त्यानंतर तुम्हाला इन्स्टॉल जर करायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला इथे डिजिटल ब्लॉग हिंदीमध्ये तुम्ही ज्यावेळेस थीममध्ये येता, तर थीममध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे ॲड अ न्यू थीम्स नावाचा ऑप्शन्स आहे. ह्या ॲड अ न्यू थीम्स नावाच्या ऑप्शन्सला तुम्ही क्लिक करू शकता आणि इथे अपलोड थीम नावाचा एक ऑप्शन आहे आणि इथं चूज फाईलच्या ठिकाणी तुमचा जो काही डाउनलोड झालेला हा जो आहे तो मिशन्स तुम्ही इथं आणून तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही इन्स्टॉल करू शकता. आता इथे इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो थीम आहे, जो आपण बाहेर वर्डप्रेस म्हणजे गुगलवरून उचललो आहे, तो थीम्स तुम्हाला इथं ॲक्टिवेट करावा लागतं. मी इथं ॲक्टिवेट करतो. ॲक्टिवेट केल्यानंतर तुम्हाला तुमची थीम्स कशी दिसते हे पण तुम्ही पाहू शकता. तर तुम्हाला तुमची ॲक्टिवेट केल्यानंतर तुमची थीम बघा कशी दिसते. तर तुम्हाला तुमची थीम्स अशी दिसते, जे तुम्हाला हे रिलेटेड आहे, जे तुम्हाला न्यूजच्या रिलेटेड तुम्हाला अशी माहिती प्रोव्हाइड करते. तर ही थीम्स तुम्ही असे थीम्स इन्स्टॉल करू शकता. तर थीम्स तुम्हाला बाहेरून आणायचे असेल तर तुम्ही बाहेरून आणू शकता, किंवा तुम्हाला इथे असलेले ऑलरेडी जे काही थीम्स आहेत ते थीम्स कुठे भेटतील तुम्हाला, डॅशबोर्डवरती गेल्यानंतर तुम्ही ॲपिरन्स सेक्शन्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे थीम नावाचा ऑप्शन आहे, इथून जाऊ शकता, किंवा तुम्ही इथून पण डायरेक्ट तुम्ही थीम्सला जाऊ शकता. तर मला इथे एक थीम्स मी तुम्हाला सजेस्ट करेल, तो म्हणजे तुम्हाला जनरेट प्रेस. तर इथं मी जनरेट प्रेसला ॲक्टिवेट करेन आणि जनरेट प्रेसवरून थीमवरूनच आपण सर्व काही आता शिकणार आहोत की वेबसाईट आपण कसं डिझाईन करायचं आहे. तर मी इथे ॲक्टिवेट केलं आणि जनरेट प्रेसची थीम्स मला इथं अशी दिसते. ओके, तर आता मला काय करायचं आहे की तुम्ही एक थीम इन्स्टॉल केलात, तुम्ही पेजेस क्रिएट केलात, त्यानंतर तुम्ही थीम इन्स्टॉल केलात. आता तुम्हाला नेक्स्ट स्टेप आहे, तुम्हाला काय करायचं आहे की जो काही डिजिटल ब्लॉग हिंदीचा जो काही तुम्ही आता कस्टमाइज करायचा आहे, तुम्हाला तुमचा आता वेबसाईट बनवायचा आहे, एक्झॅक्टली वेबसाईट. तर त्यासाठी काय करायचं आहे, होममध्ये आलात, अबाउट अस हे तुमचे मेनूज आहेत. ओके, तर हे मेनूज तुम्ही क्रिएट केलेलात. तर हे मेनूज पहिल्यांदा तुम्हाला कुठे दिसतील, पहिल्यांदा मेनूज क्रिएट करायला बघूयात, नंतर आपण कस्टमाइजमध्ये जाऊया. तर इथं डिजिटल ब्लॉग हिंदीमध्ये आलात, तुम्ही डॅशबोर्डला आलात, तर डॅशबोर्डमध्ये पण तुम्हाला इथं दिसेल की खाली राईट हँड साईडला तुम्हाला मेनूज दिसेल, किंवा तुम्ही पुन्हा ॲपिरन्समध्ये आलात आणि इथं मेनूजमध्ये आलात, तर तुम्हाला मेनूजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं दिसेल की इथे जे काही तुमचे मेनूज आहेत तिथे क्रिएट केलेले आहेत. तर मेनूज क्रिएट करण्यासाठी मी एक नाव तुम्हाला द्यावं लागतं. इथं क्रिएट मेनू नावाचा एक ऑप्शन्स तुम्हाला इथं भेटतो. मी इथे एक नवीन मेनू तुम्हाला क्रिएट करून दाखवतो. इथं मी ऑलरेडी क्रिएट केलेला होतो मेनू. तर मेनूला क्रिएट करण्यासाठी मी इथे ऑलरेडी नाव दिलेलं आहे. क्रिएट मेनूला नाव देण्यासाठी तुम्ही कोणतंही एक नाव देऊ शकता. जसं की मला हे ते टॉप शोविंग मेनू असं मी दाखवतो की मला एक हे दाखवणारे मेनू पाहिजे. तर मी हे मेनू क्रिएट करतो.
हे मेनू क्रिएट केलं. मेनू क्रिएट केल्यानंतर क्रिएट मेनू, ऑटोमॅटिकली न्यू ॲड्रेस हे तुम्ही टिक करू शकता. तर तुम्हाला ऑटोमॅटिकली जे तुम्ही मेनू ॲड करत राहणार, जे तुम्ही पेजेस ॲड करत राहणार ते डायरेक्ट तुमचे पेजेस तुम्हाला मेनूजमध्ये दिसतील. तर मी इथे काही करत नाही आहे, प्रायमरी मेनू म्हणणे आहे, तर मी प्रायमरी मेनूला फक्त सिलेक्ट करतो आणि क्रिएट मेनू करतो. तर टॉप शोविंग मेनूमध्ये मला कोणकोणते आयटम्स दाखवायचे आहेत. जसं की आता इथे मी या साईडला तुम्हाला पेजेस नावाचं ऑप्शन्स दिसेल. ह्या व्ह्यू ऑलमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, होम, त्याच्यानंतर तुम्हाला अबाउट अस आणि कॉन्टॅक्ट अस हे 3च पेजेस मला दाखवायचे असेल तर तुम्ही ॲड मेनू करू शकता. आता हे जे 3 पेजेस आहेत ते मी तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी करतो आहे. मी इथं सेव्ह मेनू करतो. आता हा जो सेव्ह मेनू आहे तर टॉप शोविंग मेनू, आणि ह्याच्या अगोदरसुद्धा मी एक मेनू क्रिएट केला होता. तो मेनू कोणता आहे तुम्हाला मी ते सुद्धा दाखवतो. एक टॉप मेनू नावाचा ऑप्शन्स आहे, तो मेनूजमध्ये काय काय दिसतात ते तुम्हाला इथे दिसतं. त्याच्यानंतर तुम्हाला एक टॉप 1 मेनू आहे, ज्या टॉप 1 मेनूमध्ये तुम्हाला इथं काय काय दिसतं ते पण तुम्हाला इथे दिसतं. तर बघू शकता टॉप 1 मेनूमध्ये तुम्हाला हे दिसतं. टॉप 2 मेनूमध्ये हे मेनूजच्या ठिकाणी टॉप शोविंग मेनूला इथे सिलेक्ट करतो आणि सिलेक्ट केल्यानंतर मला इथे एक जो मेनू आहे अबाउट अस, कॉन्टॅक्ट अस, होम हे मला दिसतात आणि मी इथे सेव्ह करतो. सेव्ह केल्यानंतर तुम्ही आता पाहू शकता तुमचे जे काही वेबसाईट आहे तो वेबसाईट तुमचा आता इथे कसा दिसतो आहे. तर इथं मी पुन्हा एकदा व्हिजिट साईट करतो आणि साईट केल्यानंतर तुम्हाला अबाउट अस, कॉन्टॅक्ट अस आणि होम्स हे तुम्हाला फक्त इथे दिसतात. आता हे मेनूज तुमचे क्रिएट झाले. तुम्हाला आता तुमचा एक वेबसाईटला तुम्ही नाव दिलेलं आहात, त्याच्यानंतर तुम्ही कॅटेगरी दिला आहात. आता मेन म्हणजे इथं लोगो टाकावं लागतं, त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या वेबसाईटला नाव द्यावं लागतं, मेनूजला तुम्हाला खालीवर करावं लागतं. हे वरती जे कलर तुम्हाला दिसतं ते कलर चेंज करता यायला पाहिजे. त्यानंतर इथं खाली जे पोस्ट्स आहेत ते पोस्टच्या बाबतीत मला माहिती पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी येतात. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. इथे ज्यावेळेस तुम्ही येता ह्या ब्लॉग हिंदीला तर इथे कस्टमाइज म्हणून एक ऑप्शन्स आहे. या कस्टमाइज ऑप्शन्सला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे वेबसाईट डिझाईन करता येते. आता इथे वेबसाईट ही डिजिटल हिंदी ब्लॉग आहे, तर मी इथं सिलेक्ट केलं, डॅशबोर्डवरती आलो. डॅशबोर्डवरती आल्यानंतर तुम्हाला हा कस्टमाइज तुम्हाला इथे दिसत नसेल तर तुम्ही इथे ॲपिरन्समध्ये येऊ शकता आणि इथं कस्टमाइज म्हणून एक ऑप्शन्स आहे. या कस्टमाइज ऑप्शन्सला तुम्ही सिलेक्ट करू शकता. सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की डिजिटल ब्लॉग हिंदी बघू शकता. बघा हे सगळं तुम्हाला इथे तुमचं हा दिसतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ज्यावेळेस मी इथे डिजिटल ब्लॉग हिंदीला मी सिलेक्ट करतो किंवा हे मी नवीन टॅबमध्ये ओपन करतो किंवा कोणी या वेबसाईटनी सर्च करतं किंवा ह्या वेबसाईटवरती मी इथे पेस्ट करतो, तर हे ओपन केल्यानंतर मला पहिल्यांदा हे असं पोस्ट दिसतं. जे मी पोस्ट लिहिलेलं होतं लेटेस्टली तो पोस्ट मला इथं दिसतो. तर हा पोस्ट मला दिसता कामा नाही. त्याच्यासाठी एक छोटीशी अशी सेटिंग आहे, ती सेटिंग्स पहिल्यांदा शिकून घ्या. आणि ती सेटिंग काय की इथे ज्यावेळेस तुम्ही याल, समजा की आता मी इथे आलो, इथे डॅशबोर्डवरती आल्यानंतर पहिल्यांदा इथे काय करा तुम्ही की इथे ॲपिरन्समध्ये आल्यानंतर सेटिंग्समध्ये आल्यानंतर रीडिंग सेक्शन्समध्ये जायचं आहे. रीडिंग सेक्शन्समध्ये गेल्यानंतर तुम्ही इथं तुमचं युअर लेटेस्ट पोस्ट आहे, युअर होम पेज डिस्प्ले युअर लेटेस्ट पोस्ट आहे आणि इथं खाली स्टॅटिक पेज आहे. बघा इथं 2 ऑप्शन्स आहेत. इथं स्टॅटिक पेज जर तुम्ही सिलेक्ट केलात तर होम पेज म्हणजे ज्यावेळेस तुमचं वेबसाईट नावाने तुमचं ओपन होतं, जसं की आता मी इथं टाकलं की digitalbloghindy.in, तर तुमचं होम पेज ओपन व्हायला पाहिजे. तिथं वेगळं पेज ओपन नाही व्हायला पाहिजे. जसं की आता मी इथे 3 ऑप्शन्स आहेत. अबाउट अस आहे, मी जर अबाउट अस तिथं सिलेक्ट केलं तर जो काही डिजिटल ब्लॉग हिंदी टाकला तर तुम्हाला अबाउट अस पेजच ओपन होईल तुमच्या वेबसाईटवरती. त्याच पद्धतीने डिस्क्लेमर पेज टाकला तर तुम्ही डिस्क्लेमर. तर इथे कसं असतं की होम पेजला फक्त होमच असं ओपन व्हायला पाहिजे म्हणजे तुम्हाला तशी ती वेबसाईट दिसते. तर ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. आणि पोस्ट पेजला तुम्हाला ब्लॉग नावाचा एक मेनू क्रिएट करावं लागतं. ब्लॉग नावाचा एक पेज क्रिएट करावं लागतं. तर तो पेज क्रिएट करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, हे बघा इथे तुम्हाला काय करावं लागेल, ब्लॉग नावाचं एक पेज तुम्हाला क्रिएट करावं लागेल. इथे ब्लॉग नावाचा पेज नाही आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा एक ब्लॉग नावाचा पेज क्रिएट करायचा आहे. तर तुम्हाला इथं पेजच्या सेक्शन्समध्ये जायचं आहे आणि इथे क्रिएट अ न्यू पेजला जायचं आहे आणि तिथे तुम्हाला टाकायचं आहे ब्लॉग नावाचं एक पेज तुम्ही क्रिएट केलात आणि इथे तुम्हाला पब्लिश करायचं आहे. खाली तुम्हाला राईट साईडला आला तर तुम्ही इथं पब्लिश करायचं आहे. पब्लिश केल्यानंतर तुम्हाला हे जो काही ब्लॉग नावाचा पेज आहे तो तुम्हाला इथं दिसेल. आणि तुम्ही आता काय करा की तुमचा जो काही सेटिंग आहे त्या सेटिंग्सला पुन्हा एकदा जावा आणि इथं रीडिंग सेक्शन्समध्ये गेल्यानंतर पुन्हा एकदा जे लेटेस्ट पोस्ट आहे इथे तुम्ही स्टॅटिक करा आणि इथे तुम्ही होम सिलेक्ट करा आणि इथे तुम्ही ब्लॉग सिलेक्ट करा. कारण तुम्ही ब्लॉग पेज आता क्रिएट केलेला आहात आणि तो ब्लॉग पेज तुम्हाला, तो ब्लॉग म्हणलं की तुम्हाला ब्लॉगच दिसले पाहिजे, सगळे पोस्टच दिसले पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवा. हे खालची जी सेटिंग्स आहेत की किती पोस्ट तुमचे ऑन दिसले पाहिजे, 5 पोस्ट तुमच्यावरती दिसले पाहिजे. जे काही तुमचं होम पेज आहे किंवा तुम्ही ब्लॉग पेजमध्ये तुम्ही ओपन केला तर ब्लॉग पेजमध्ये किती पोस्ट दिसले पाहिजे त्याच्या रिलेटेड हे सेटिंग्स आहेत. तुम्ही 4 किंवा 5 तुम्ही जेवढे तुम्हाला ठेवायचं तिथे तुम्ही ठेवू शकता. फुल टेक्स्ट ठेवू शकता, एक्सपर्ट ठेवू शकता, जे काही असेल तुम्ही फुल टेक्स्ट ठेवा. फुल टेक्स्टपेक्षा तुम्ही एक्सपर्टच ठेवा. त्याच्यानंतर तुम्ही डिस्कवर सर्च इंजिन त्याच्यासाठी सध्या सेटिंग नका करू. तुमचे ज्यावेळेस पोस्ट वाढतील त्यावेळेस तुम्ही सेटिंग करा. मी इथं सेव्ह चेंजेस करतो. एक छोटीशी सेटिंग्स तुम्हाला करून घ्यावी लागते. हे केल्यानंतर तुम्हाला आता मी तुम्हाला दाखवतो
की ज्यावेळेस मी डिजिटल ब्लॉग हिंदी मी ओपन करतो त्यावेळेस तुमचा हा होम पेजच ओपन होतो. ही एक सेटिंग खूप महत्त्वाची आहे. तर तुम्हाला ही गोष्ट समजली असेल. आता काय करायचं आहे की इतकी गोष्ट झाल्यानंतर आता मला हा जो पेज आहे तर बघा होम इकडे आला आहे, अबाउटच इथं मला होम इथं अगोदर घ्यायचं आहे. तर इथे मी कुठे करू शकतो हे चेंजेस. आता इथे चेंजेस करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळेस ॲपिरन्समध्ये जावं लागतं आणि ॲपिरन्समध्ये जाऊन तुम्हाला हे मेनूजमध्ये जावं लागतं. मेनूजमध्ये खाली ड्रॅग अँड ड्रॉप करावं लागतं किंवा तुम्हाला थोडंसं स्लायडिंग करावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. पण त्यापेक्षा तुम्हाला आणखी एक ऑप्शन्स आहे इथे कस्टमाइज नावाचं. ह्या कस्टमाइज नावाच्या ऑप्शन्सला तुम्ही आत्ता इथे मात्र वेबसाईटचं डिझायनिंग प्रॉपर शिकून घ्या. इथे आल्यानंतर तुम्हाला तुमचा हा जो वेबसाईट आहे ना हा पूर्णपणे तुम्हाला डिझाईन करून घ्यायचा आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय करायचं आहे, हा जो मेनूज आहेत ना ह्या मेनूजला इथं तुम्हाला पेन्सिल आयकॉन दिसत असेल, मी इथं क्लिक करतो तर इथं टॉप शेविंग मेनू आहे, टॉप मेनू आहे. तर मी टॉप 1 मेनू इथं टाकलं तर तुमचे हे सगळे टॉप 1 मेनूला जे आपण बनवलेलं होतं, आपण 2 टाईपचे मेनूज क्रिएट केलेलं होतं. एक मी ऑलरेडीच क्रिएट केलेलं होतं तो तुम्हाला इथं दिसायला लागेल. पण मी इथं टॉप 1 मेनू नाही तर मी टॉप शोविंग मेनू नावाचं मेनू मी इथं क्रिएट केलं. तर अबाउटस, कॉन्टॅक्टस आणि होम्स मी इथं दिसतं. तर मला इथं एडिट करायचं आहे मेनूला, मी इथं एडिट करू शकतो अबाउटस आणि होम. आता मला होम्स वरती ठेवायचं आहे कारण मला हा होम इकडे आणायचा आहे. तर मी इथे करू शकतो. हे कस्टमाइजमध्ये मी करू शकतो किंवा तुम्ही ॲपिरन्समध्ये जाऊन सुद्धा तिथंसुद्धा करू शकता. पण मी आता तुम्हाला इथे सिम्पल पद्धतीनं पहिल्यांदा कस्टमाइजमध्ये जाऊन तुम्ही करू शकता आणि इथं तुम्ही पब्लिश करू शकता. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा होमच्या खाली मला अबाउटस दिसलं पाहिजे किंवा कॉन्टॅक्टस मला अबाउटसच्या खाली दिसलं पाहिजे. तर तसं करायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे की अबाउटसच्या खाली जर कॉन्टॅक्टस दिसायचं असेल तर थोडासा हा ड्रॉप करा, असं ड्रॅग करा साईडला. तर तुम्हाला इथे सब मेनू होतो. ह्या अबाउटसचा सब मेनू म्हणजे तुम्ही इथे सिलेक्ट केलात तर अबाउटसच्या खाली तुम्हाला हे कॉन्टॅक्टस दिसेल. लक्षात येतं आहे. तर इथे तुम्हाला काय करायचं, थोडंसं सरळ तुम्ही ठेवलात तर तुम्हाला हे मेनूज मेन मेनू होतात आणि जर तुम्ही इकडे साईडला केलात तर हे सब मेनू होतात. अबाउटसला पण तुम्ही जर असं केलात तर ह्या होमच्या खाली जर तुम्ही बघायला गेलात तर होमच्या खाली अबाउटस आहे आणि अबाउटसच्या खाली तुमचा कॉन्टॅक्टस आहे, असं सुद्धा होऊ शकतं. मी आता हे सब मेनू न करता मी हे तिन्ही मेन मेनूज ठेवतो हे तुम्हाला दाखवण्यासाठी आणि त्याच्यानंतर मी हे पब्लिश करतो. तर मेनूच्या बाबतीत तुम्हाला सिम्पल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे आणि ते तुम्हाला करता यायला पाहिजे. इतकं जर करता आलं तर आता हा जो होम आहे ना हा होम मला दिसतोय, हा डिस्टर्ब करतोय मला, तर हा दिसला नाही पाहिजे आणि इथे मला इथे वेबसाईट डिझाईन करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी काय करावं लागणार आहे तुम्हाला, पहिल्यांदा एक गोष्ट करा, मी इथे बॅक जातो आणि इथे हे जो भाग आहे ना हा भाग, ह्या सगळ्या भागाला आपल्याला चेंजेस करायचा आहे. जसं साईट आयडेंटिटी. आता साईट आयडेंटिटी म्हणजे काय असतं की इथं साईट आयडेंटिटीला मी क्लिक करतो. साईट टायटल जसं की आता हा डिजिटल हिंदी ब्लॉग आहे, त्याच्यानंतर तुम्हाला हाईड साईट टायटल्स, मी आता इथं हाईड केलं तर तुम्हाला हा साईट टायटल्स तुम्हाला इथं हाईड होऊन जातो. त्यानंतर मी हे हाईड नाही करणार, मला इथं दिसायला पाहिजे. ऑल कोर्सेस अवेलेबल हे टॅगलाईन्स मी टाकलं होतं. जर तुम्हाला हा हाईड करायचं असेल तर तुम्ही इथं टिक करा, तुमचा तो सुद्धा हाईड होऊन जातो. मला हा सुद्धा हाईड करायचा नाही. मला इथं लोगो सिलेक्ट करायचा. तर आता लोगो सिलेक्ट करण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या वेबसाईटला लोगो बनवावा लागतं. मग लोगो कुठे बनवायचा आहे तर तुम्हाला एक वेबसाईट सांगतो. तुम्ही गुगलवरती गेल्यानंतर कॅनवा नावाचं एक वेबसाईट आहे, त्या कॅनवा नावाच्या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता, इथे सिलेक्ट करा. इथे केल्यानंतर तुम्ही इथे क्रिएट अ न्यू डिझाईन्स आहे, क्रिएट अ डिझाईन्स आणि एक लोगोची साईज सिलेक्ट करा. जसं की तुम्ही इथे कस्टम साईज आहे, कस्टम साईजला सिलेक्ट करा आणि मी इथं सजेस्ट करतो की समजा 100 बाय हाईट जो आहे तो मी 250 घेतो. जो विड्थ आहे, विड्थ मी 100 घेतो आणि हाईट जो आहे तो मी 250 घेतो. कस्टमर साईज, विड्थ आणि लेंथ आणि हाईट मला कमी घ्यायचं आहे, हाईट मला 100च घ्यायचं आहे आणि विड्थ जो आहे तो मी तुम्हाला इथे 250 घेतो. आणि त्याच्यानंतरच मी क्रिएट न्यू डिझाईन्स म्हणून इथे जातो आणि जर तुम्हाला लोगो बनवायचा असेल तर त्या रिलेटेड तुमचा जो काही लोगो आहे, समजा मी आता हा तर तुमचा पैसेचा आहे. इथं खाली आलात तुम्ही, इथं भरपूर सारे असे लोगोज आहेत, जसं की तुम्हाला डिजिटल ब्लॉग हिंदी वगैरे तुम्ही इथं काही लिहून वगैरे तुम्ही करू शकता, ते तुम्ही करू शकता. तर मी तुम्हाला हे लोगो बनवायला मी तुम्हाला नंतर प्रॉपर पद्धतीने शिकवतो. पण इथे माझ्याकडे ऑलरेडी एक लोगो आहे, तो लोगो मी आता इथे तुम्हाला प्लेस करून दाखवतो. तर तुम्हाला काय करायचं आहे की इथं लोगो सिलेक्ट करण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला साईट आयडेंटिटीमध्ये जायचं आहे आणि हे तुम्हाला तुमचं जे साईट टायटल आणि टॅगलाईन सिलेक्ट केल्यानंतर सिलेक्ट लोगो सिलेक्ट करायचा आहे. माझ्याकडे ऑलरेडी बनलेला लोगो आहे तर मी इथे सिलेक्ट करतो. तर हा जो लोगो आहे तुम्ही इथे असे ॲडजस्ट करू शकता आणि ॲडजस्ट करून तुम्ही इथं क्रॉप करू शकता आणि हे लोगोज तुम्ही इथे ठेवू शकता. तर माझ्या वेबसाईटवरती एक लोगो बनला आणि त्याच्यानंतर माझं टायटल दिलं आणि त्याच्यानंतर मी इथे टॅगलाईन्स टाकला आणि त्याच्यानंतर मी हे मेनूज क्रिएट केले. हा भाग माझा एक हेडरचा भाग जो आहे तो माझा कंप्लीट झाला आणि त्यानंतर मी पब्लिश करतो. हेडरचा भाग तुम्हाला समजला असेल तर आता पुढे सांगायचं म्हणलं तर साईट आयडेंटिटीनंतर तुमचा आहे लेआउट सेक्शन्समध्ये आल्यानंतर तुम्हाला हेडर सेक्शन, त्यानंतर कंटेनर सेक्शन्समध्ये तुम्हाला तुमची विड्थ किती असली पाहिजे. आता हा कंटेनर आहे,
बघा मी होम आता फुल विड्थ कंटेनर ठेवला. तुमचा होम कुठे येतो आहे, टोटल इथे येतो आहे. पण तुमचा जो कंटेनर तुम्हाला छोटा करायचा असेल तर तुम्ही ते छोटे कंटेनर करू शकता. 1 कंटेनर ठेवा. सेपरेट कंटेनर ठेवायचं असेल तर तुम्ही सेपरेट कंटेनर ठेवू शकता. ते पण कसं असतं ते पण तुम्ही इथे बघू शकता. असे 2-2 कंटेनर तुम्ही ठेवू शकता. मी इथे एक सिंगलच कंटेनर ठेवतो. त्याच्यानंतर टेक्स्ट बॉक्सेस ठेवायचं आहे, काय ठेवायचं आहे हे तुम्ही सर्व करू शकता. मला इथे काही चेंजेस करायचं नाही कंटेनरच्या बाबतीत. मला फक्त आता हेडर जो आहे, जो हेडर म्हणजे तुमचा हा हेडर भाग आणि खालचा जो असतो तो तुमचा फुटर. हेडर फुटर एवढं जर तुम्ही सिलेक्ट केलं आणि साईडबार जर तुम्ही सिलेक्ट केला तर तुम्हाला प्रॉपर पद्धतीने तुम्हाला माहिती मिळते. तर आता बघा काय करणार आहे मी. कंटेनर झालं, हेडर झालं. हेडर सेक्शनमध्ये आल्यानंतर तुम्हाला हेडर प्रिसेट करंट किंवा डिफॉल्ट क्लासिक ठेवला तर तुम्हाला तुमचा जो काही हा लोगो आहे, हे जे मेनूज आहेत ते मेनूज कुठे दिसतील, तुम्हाला हा वेबसाईट कसा दिसेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिसायला लागतील. बघा तर तुम्ही असं जर केलात तर क्लासिकमध्ये तुम्हाला हे असं दिसेल सिंपल पद्धतीनं. त्याच्यानंतर तुम्ही हेडर विड्थ जर कंटेंट ठेवलात तुम्ही कंटेंट ठेवा किंवा फुल विड्थ ठेवा, हे सगळे फुलच ठेवा. त्यानंतर हेडर अलाइनमेंट हे पण तुम्ही सेंटर ठेवला तर तुम्हाला हे मध्यभागी इथं येऊन जाईल. ठीक आहे, हेडर अलाइनमेंट. आता कसं असतं की कधी कधी मेनूज खूप सारे होतात तर मेनूज खाली येतात आणि हा सेंटरला येतो, असं सुद्धा होतं. तर मी आता तुम्हाला सेंटरला दाखवलं. हे कंटेंटच्या ठिकाणी मी इथं फुलच ठेवतो. ह्याचे आपण आता थोडंसं नेटवर्कचा सुद्धा इश्यू असू शकतो, त्याच्यामुळे सुद्धा हे असं होऊ शकतं. तर हे तुम्ही पाहू शकता. तर अशा पद्धतीनं तुम्ही केलात. मी इथे काय करतो, हे पब्लिश करतो, क्लासिकच ठेवतो मी, बाकी काही नाही आहे. किंवा क्लासिकच्या ठिकाणी मी समजा डिफॉल्ट ठेवलं आणि डिफॉल्ट ठेवून मी जर असं केलं की समजा मी इथे सेंटर केलं किंवा मी इथे लेफ्ट केला, हे तुम्ही असं चेंजेस करून बघा, तुम्हाला हे सगळं समजून जाईल. बाकीचं मी इथे जर लेआउटवरती आलो त्यानंतर कलर. आता मेन गोष्ट कशी आहे की कलर खूप महत्त्वाचा असतो. आता हा जो कलर तुम्हाला दिसतो तो हेडिंगचा कलर आहे. तर हेडिंगच्या कलर्सला आता इथे सगळ्या गोष्टी आहेत. जसं की आता हेडर नावाच्या गोष्ट आहे. तर हेडरला मी बॅकग्राऊंड्स कलर जो आहे तो कलर्स मी इथं दिलेला आहे. त्या कलरला मी सिलेक्ट केलं. समजा मला तर रेड द्यायचा आहे तर मी इथं रेड देऊ शकतो. मला इथं ग्रीन द्यायचं आहे तर मी इथं ग्रीन देऊ शकतो. जे तुम्हाला वेबसाईट जसं बनवायचं तशा पद्धतीनं तुम्ही इथं वेबसाईट बनवू शकता. त्याच पद्धतीनं हेडरला तुम्ही देऊ शकता. त्यानंतर टेक्स्ट. आता हे जे टेक्स्ट आहे, जे मी आता इथं ब्लॅक कलरचा टेक्स्ट आहे, हे ब्लॅक कलर टेक्स्ट आहे, हे ब्लॅक कलर टेक्स्ट आहे. त्यानंतर इथं घेऊन गेल्यानंतर माझं निळं होतं. ठीक आहे. तर मी मेनू सेक्शन्सला इथं आल्यानंतर एडिटर मेनू सेक्शन्सला आल्यानंतर इथं बघू शकता एडिटर मेनू सेक्शन्स आहे. तर हे मेनू सेक्शन्स. तर मला काय करायचं आहे की समजा जर मला पहिल्यांदा कलर चेंज करायचा तर कलरमध्ये आलो आणि इथं मेनूज मी अगोदर सर्च करणार की इथे मेनूज कुठे आहे. इथं समजा हेडर आहे, टॉप बार आहे, त्यानंतर बॉडी आहे. तर टॉप बार आहे, त्यानंतर हेडर आहे, त्याच्यानंतर साईट टायटल आहे. साईट टायटल म्हणजे हा. तर साईट टायटल्सला मी इथे कलर्स कुठला चेंज करायचा असेल तर मी इथं कलर समजा मला रेड द्यायचं तर मी रेड देऊ शकतो. मला इथं कुठला दुसरा कलर द्यायचा असेल तर मी दुसरा कलर देऊ शकतो. हे तुम्ही असं देऊ शकता. जे काही तुम्हाला कलर द्यायचं ते कलर तुम्ही इथं देऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता टॅगलाईन्स म्हणजे खाली आता टॅगलाईन्स तुमचा हिडन झालेला आहे. तो हिडन का झालेला आहे, कारण आपण हिडनची सेटिंग केली असल्यामुळे तो हिडन झाला असेल. तर मग इथं तुम्ही टॅगलाईन्सला पण कलर कुठला द्यायचा, समजा तुम्हाला निळं द्यायचं तर तुम्ही निळं देऊ शकता. तर आता प्रायमरी नेव्हिगेशन्सला तुम्ही आलात. प्रायमरी नेव्हिगेशन्स म्हणजे आता बघा हे प्रायमरी नेव्हिगेशन्स, त्यामध्ये बटन झाले, हे झाले, फुटर विजेट्स. आता मी इथं प्रायमरी नेव्हिगेशन्सला आलो तर नेव्हिगेशन्स बॅकग्राऊंड्स जो आहे, जसं की आता हा नेव्हिगेशन्स आहे, तुमचा हा मेनूज असतो तो नेव्हिगेशन्स मेनू असतो. तर ह्याचे जे बॅकग्राऊंड्स आहे ह्याचं जर तुम्ही इनिशियल कलर्स, त्याच्यानंतर तुम्ही होवर कलर्स, त्याच्यानंतर तुम्ही हे चेंज केला तर तुम्हाला हे दिसेल. आता इथे तुम्ही पाहू शकता हे सगळं ब्ल्यू कलर येतात होवरला आणि नेव्हिगेशन टेक्स्ट तुम्हाला इथे दिसताना तुम्हाला इथं ब्लॅक कलर दिसता. हे तुम्हाला हा जो कलर आहे समजा मी इथं रेड टाकला तर हे तुम्हाला इथं रेड दिसतील, म्हणजे इनिशियल कलर्स. आणि ज्यावेळेस मी इथं होवर घेऊन जाईल त्यावेळेस मी इथं हे दिसेल आणि मी इथं सिलेक्ट करेल त्यावेळेस तुम्हाला हे असं दिसेल आणि मग त्यानंतर तुम्हाला निळं दिसेल. हे तुम्हाला हे असे कलर्स आहेत की एक तुम्ही इथं गेलात तर तुम्हाला इनिशियल कलर्स तुम्हाला हे दिसताना असं दिसेल. तर हे मी तुम्हाला काय करतो की हे तुम्हाला मी ब्लॅकच करतो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला होवर कलर म्हणजे याच्यावरती घेऊन गेल्यानंतर तो निळा दिसतो. तर मी इथं निळा तुम्हाला दाखवतो. हे बघा निळा, ह्याच्यावरती घेऊन गेला निळा दिसतो आहे. त्याच्यानंतर तुम्ही हा जो कलर आहे हा कलर्स तुमचा करंट कलर, चूज अ करंट कलर, तो तुमचा कलर इथं आल्यानंतर तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर तुमचा तो कलर तसाच दिसतो. अशा पद्धतीने हे करू शकता. सब मेनू जर असतील तर सब मेनूला सुद्धा सेमच कंडिशन्स आहे. बटन्स असतील तर बटन्सला तुम्हाला सेम कंडिशन्स आहे. बॅकग्राऊंड्स तुम्हाला चेंज करायचा, बॅकग्राऊंड्स. अशा पद्धतीने तुम्ही एक हेडर बनवू शकता. होमला तुम्ही सिलेक्ट केलात तर ह्या होम पेजच्या बाबतीत आपल्याला माहिती चालू आहे. ठीक आहे. तर हे कलरच्या बाबतीत तुम्हाला हे समजलं. आता फुटर आपल्याला जे बनवल्यानंतर आपण फुटरचे पण आपण कलर कसं चेंज करायचे, काय करायचे ते पण आपण शिकणार आहोत. तर मी काय करतो, हे पब्लिश करतो. ऑलरेडी आता हा कलर मी घेतलेला आहे तर याच्यावरती मी पब्लिश करतो आणि आता काय करतो की ते मी कॅन्सल करतो. समजा आता
सॉरी, आता मी इथे काय करतो की माझा तो कस्टमायझेशन्समध्येच मला पुन्हा एकदा जायचं आहे आणि इथे जाऊन मी कलर्स बाबतीत तुम्हाला मी सांगितलं, हळूहळू सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शिकवतो. कलर्सनंतर टायपोग्राफीमध्ये तुम्हाला कोणतं फॉन्ट तुम्हाला चेंज करायचं असेल तर ते तुम्ही फॉन्ट चेंज करू शकता. त्यानंतर जनरलमध्ये गेल्यानंतर जनरलमध्ये आयकॉन टाईप्स तुमचा कुठला असला पाहिजे, फॉन्ट असला पाहिजे, तुमचं SVG पाहिजे, हे तुम्ही चेंजेस करू शकता. सध्या मी तुम्हाला याच्यावरती काही सांगत नाही आहे, मी याच्यावरती जनरलमध्ये नाही तर मेनूजच्या ठिकाणी जातो. मी मेनूच्या सेक्शनला जाऊन तुम्ही मेनूच्या बाबतीत पण मी तुम्हाला माहिती दिलेलं आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे विजेट्स. हा खूप महत्त्वाचा भाग आहे. विजेट्सवरती आलात तुम्ही तर विजेट्सवरती आल्यानंतरच तुम्हाला राईट साईड बार, हेडर, फुटर इतका भाग जर तुम्ही केला तर तुम्हाला कम्प्लिटली वेबसाईट डिझाईनच्या बाबतीत तुम्हाला थोडीशी आयडिया येऊन जाते की कशी असते काय वगैरे. तर आता काय करायचं आहे बघा, राईट साईड बार म्हणजे तुमचा हा राईट साईड बार, इथे एक राईट साईड बार असतो. मी याला सिलेक्ट केला, समजा सिलेक्ट केल्यानंतर राईट साईड बारला तुम्हाला काय काय दिसलं पाहिजे. समजा मी इथे सिलेक्ट केलं आणि मी इथे मेनूज टाकले. मी मेनूजमध्ये काय टाकतो की मी नेव्हिगेशन मेनू किंवा मी इथे मेनूजच टाकतो, बाकी काही नाही टाकत, मेनू टाकतो. तर इथं नेव्हिगेशन मेनू आलं तर नेव्हिगेशन मेनू मी सिलेक्ट करतो. आणि जर तुम्हाला इथं टॉप द्यायचं असेल ऑल्सो फाईन, तुम्ही काही इथं काही लिहू शकता. मेनू नावाचं तुम्ही टायटल देऊ शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे सिलेक्ट मेनू. तर मेनू कुठले तुम्हाला ठेवायचे आहेत. समजा मी तुम्हाला टॉप मेनू ठेवलं, टॉप शोविंग मेनू ठेवलं, मी एक टॉप 1 मेनू इथे ठेवतो की जेणेकरून जे काही आपले मेनूज होते टॉप 1 मेनूचे जे आपण बनवलेले होते त्या रिलेटेड तुम्हाला इथं माहिती देईल. त्याच्यानंतर तुम्हाला अजून साईड बारला जर काही इमेज टाकायचं असेल तर तुम्ही इथे इमेज टाकू शकता. जसं की आता मी अपलोड करतो, अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथे इमेज दिसतात. समजा मला आता हे एक इमेज आहे, असे कुठले तरी एखादं मी इमेज घेईल ज्या इमेजला मला इथे टाकता येतात. मी डाउनलोड सेक्शन्समध्ये जातो आणि मी इथे समजा हा एक मला एक इमेज भेटला आहे तर हा इमेज मी सिलेक्ट करतो आणि इथे मी गेलं तर ह्या साईड बारला मला हा एक इमेज दिसतो डिजिटल मराठी कोर्सचा. म्हणजे इथं तुम्ही एक ॲड पण लावू शकता. तुम्ही तुमच्या साईड बारला तुम्ही कोणतीही एखादी गोष्ट ठेवू शकता. अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी तुम्ही ॲड करत ठेवू शकता. तर हे साईड बारला मी इथे ठेवलं, मेनूज ठेवलं आणि हे अशा पद्धतीने ठेवलं. आता मला खाली जो हा आहे तो फुटर बार आहे आणि वरती मला एक फुटर पण तयार करायचा आहे. तर मी इथे पब्लिश करतो. साईड बारला तुम्हाला मी साईड बारच्या बाबतीत मी पूर्ण माहिती दिली, साईड बारच्या बाबतीत मी माहिती दिली आणि या बाबतीत तुम्हाला मी माहिती दिली. आता मी काय करतो की हे तुम्हाला कळालं असेल, मी बॅक जातो. आता इथे हेडरच्या बाबतीत तर तुम्हाला कळालं की मी हेडरच्या बाबतीत मी कसं मी माहिती दिलेलं आहे. आता हा जो होम पेज आहे ना, होम लिहिलेलं जे टेक्स्ट आहे ते मला घालवायचं आहे. तर ते कसं घालवायचं मी तुम्हाला ते नंतर सांगतो. आधी तुम्हाला इथं हेडर झालं, हेडर नंतर मी इथं फुटर विजेट्स 1, फुटर विजेट्स 2, फुटर विजेट्स 3, फुटर विजेट्स 4 आणि फुटर विजेट्स 5 दिसत आहेत. पहिल्यांदा मी काय करतो, हे बॅक जातो आणि इथे खाली काय करतो की लेआउटच्या सेक्शन्समध्ये इथे आल्यानंतर फुटर आहे, साईड बार आहे, प्रायमरी नेव्हिगेशन्स आहे, हेडर आहे. हेडरनंतर इथे पहिल्यांदा लेआउट बघा, लेआउट मी साईड बार, हेडर, खालचा फुटर आणि हा मेन कंटेंट असतो. तर साईड बारला इथे आल्यानंतर पहिल्यांदा इथे मी साईड बार ठेवलेला आहे, साईड बार लेआउट, हे साईड बार लेआउट. तर त्याच्यानंतर ब्लॉग साईड बार लेआउट. जर तुम्ही ब्लॉगिंगच्या बाबतीत इथं जर तुम्हाला एक मेनूजमध्ये जर समजा ब्लॉग ॲड करायचा असेल, तुम्ही काय करा, इथे सिलेक्ट करा या मेनूजला आणि इथे जर टॉप शोविंगचं जो आहे ना त्याला एडिट मेनू करा आणि इथे तुम्ही ॲड आयटम्स करून तुम्ही इथे ब्लॉगला पण तुम्ही ॲड करा. म्हणजे तुमचा हा ब्लॉग पण तुम्हाला याच्यामध्ये दिसेल आणि तुम्ही पब्लिश करा. तर मग तुमचा जो मेनूजमध्ये हा ब्लॉग आला, ठीक आहे. तर आता मला काय करायचं आहे, मी हा ब्लॉग का आणला तर इथं मी समजा मी ब्लॉगला सिलेक्ट केलं तर माझे जितके काही ब्लॉग्स असतील ते सगळे ब्लॉग्स माझे इथे दिसले पाहिजे. तुम्हाला हे सगळं करता यायला पाहिजे, शिकता येतं, तुम्हाला समजून जातं त्यानंतर. तर इथे माझे हे 4 पेजेस क्रिएट आहेत, 4 म्हणजे मेनूज दिसत आहेत मला. मी काय करतो आहे बघा, या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आता महत्त्वाची गोष्ट मला काय करायचं आहे की लेआउटवरती आल्यानंतर प्रायमरी नेव्हिगेशन्समध्ये आल्यानंतर हे फ्लोट राईट आहे ते जाऊ दे फ्लोटचं. मी इथे साईडबारला आल्यानंतर साईडबारचा कंटेंट, साईडबार कंटेंट आता तुम्हाला कसं दिसतो, साईडबार इथे असा दिसतो. मी इथं होमला आलो, समजा होमला सिलेक्ट केल्यानंतर साईडबारचा इथे असा दिसतो. समजा मी जर ह्या साईडबारचा कंटेंट्स मी असं केलं की अगोदर साईडबार दिसलं पाहिजे नंतर कंटेंट दिसलं पाहिजे, मी हा सिलेक्ट केला तर हा जो साईडबारचा कंटेंट आहे तो तुमचा अगोदर दिसेल त्याच्यानंतर तुमचा कंटेंट दिसेल. इथे आता तसं काही दिसत नाही आहे. मी इथे चेंजेस करून बघतो, कंटेंट आणि त्यानंतर साईडबार. अगोदर मी कंटेंट ठेवणार त्याच्यानंतर मी साईडबार ठेवणार. जे काही कंटेंट असणार जो होम पेजवरती आपण बनवणार तो तुम्ही होम पेजवरती ज्यावेळेस बनवणार त्यावेळेस तुम्हाला कळेल. त्यानंतर आणखी एक गोष्ट आहे की कंटेंट
ठेवायचं आहे नो साईड बार. तुम्हाला साईड बार वगैरे काहीच नाही ठेवायचं, फक्त कंटेंट ठेवायचं. तर तुम्ही ते ब्लॉग साईटसाठी सांगतो आहे. इथे पण तुम्ही असं करू शकता, कंटेंट नो साईड बार. तर तुम्ही फक्त कंटेंट इथं ठेवू शकता, साईड बार तुम्हाला ठेवायचं नाही आहे होम पेजसाठी. त्याच्यानंतर तुम्ही खाली जर साईड बार ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता, असं त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथे साईड बार आणि कंटेंट आणि साईड बार मी जर हे सिलेक्ट केलं तर तुमचा हा होम पेज इथं मध्यभागी येतो, इथं साईड बार येतो आणि तुमचा हा परत साईड बार येतो. तुम्ही असं ठेवू शकता. तर मी इथे सिम्पल ठेवतो की अगोदर कंटेंट आणि साईड बार, म्हणजे हा कंटेंट आणि हा साईड बार. त्यानंतर ब्लॉगमध्ये, आता ब्लॉग म्हणजे मी हे पेजेस ओपन केल्यानंतर इथं बघा, इथे तुम्हाला काही दिसतं का? नाही. तर का की ते मी नो साईड बार केलं. मी जर समजा इथं असं केलं असतं साईड बार आणि कंटेंट, म्हणजे तिथं साईड बार तुम्हाला पहिल्यांदा इथं आला असता आणि त्याच्यानंतर कंटेंट दिसला असता. त्याच्यानंतर तुम्हाला मी समजा इथं कंटेंट साईड बार, कंटेंट साईड बार मी जर असं केलं तर पहिल्यांदा तुम्हाला इथे कंटेंट दिसतो, त्यानंतर तुम्हाला इथे साईड बार दिसतो. कंटेंट आणि साईड बार, मध्यभागी कंटेंट आणि दोन्ही साईडला साईड बार. तर मला इथं काय करायचं, तसंही करायचं नाही आहे. साईड बार कंटेंट असं जर पाहिजे असेल तर तुम्हाला इथं साईड बार एक दिसेल आणि कंटेंट एक दिसेल, कंटेंट एक दिसेल. इथं तुम्ही साईड बारला तुम्ही ॲड करू शकता. तर मला ते तसंसुद्धा नाही हवं आहे. मला फक्त कंटेंट अगोदर दिसलं पाहिजे आणि साईड बार साईडला दिसलं पाहिजे, अशाच पद्धतीनं पाहिजे. तर मी तसं ठेवू शकतो. सिंगल पोस्ट साईड बार लेआउट, ह्याच्यामध्ये पण तुम्ही साईड बार आणि त्याच्यानंतर कंटेंट, जसं की आता मी इथे कंटेंट आणि साईड बार ठेवतो. म्हणजे एक पोस्ट मी ओपन केलं, पोस्ट ओपन केल्यानंतर सुद्धा मला हे असंच दिसलं पाहिजे, हा एक उद्देश आहे. किंवा मी समजा नो साईड बार केलं, नो साईड बार केल्यानंतर मला पोस्ट ओपन केल्यानंतरच मला हे साईड बार वगैरे दिसलं नाही पाहिजे, ते निघून जायला पाहिजे. त्या पद्धतीनं हा साईड बारची सेटिंग्स आहे. तर हे मी पब्लिश करतो. तर अशा पद्धतीने तुम्ही साईड बारचा एक व्यवस्थित सेक्शन आहे तो शिकून घ्या. त्याचनंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकता येतात, करता येतात. आता त्यानंतर आहे फुटर. आता फुटर खूप महत्त्वाचा भाग आहे. खाली आल्यानंतर तुम्ही जे काही भाग बघता तो असतो तुमचा फुटर. आता फुटर सिलेक्ट करण्यासाठी फुटरची जी विड्थ आहे ती फुटर विड्थ किती असली पाहिजे, कंटेंट असली पाहिजे फुल, तर हे फुलच करतात, ते फुलच ठेवायचं. इनर फुल विड्थ पण मी तुम्हाला फुलच करतो. आणि त्याच्यानंतर फुटरची विजेट्स किती ठेवायचे आहेत ते तुम्ही 0 to 5 पर्यंत ठेवू शकता. कधी कधी कसं होतं की थीममध्ये तुम्हाला 4च दिलेलं असतात, कधी कधी 3च दिलेलं असतात, कधी कधी दिलेले पण नसतात. ते थीमवरती डिपेंड आहे. ते थीमनी काय प्रोव्हाइड केलं त्या पद्धतीनं तुम्ही तसं करू शकता. तर मी इथे काय करतो की इथे 5 आहे, तर मी 5च्या ठिकाणी मी इथे 4 करतो. 4 म्हणजे तुमचे जे विजेट्स आहेत ते तुम्ही 4 वापरू शकता. त्यानंतर एनेबल्स करायचं, मी हे एनेबलच करतो बटन्स. त्यानंतर मी बस, आणि त्याच्यानंतर मी इथं बॅक येतो. बस एवढंच करायचं आहे मला. ब्लॉग कंटेंट टाईम्स मी फुल कंटेंट केलं, एक्सपर्ट केलं तर मी इथं एक्सेप्ट पण मी तुम्हाला इथं दिसतं, हे तुम्हाला असं दिसतं ब्लॉगचं. ठीक आहे. तर मी इथे पब्लिश करतो. एवढं केल्यानंतर तुम्हाला इथं फुटर्समध्ये मी 4च ठेवलेलं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मी बॅक येतो. बॅक आल्यानंतर आता मला जायचं आहे तुमच्या विजेट्स नाही, तुमच्या विजेट्समध्ये. आणि विजेट्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं तर 4च्या ठिकाणी तुम्हाला इथं 5 नाही दिसणार आहे, तुम्हाला इथं 4च दिसणार आहे. पण इथं तुमचा तो मगाशी लेआउट सेक्शन्समध्ये साईड बार नाही, फुटरला आलात तुम्ही, तर फुटरला आल्यानंतर तुम्हाला इथे 4च ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतरच तुम्हाला इथे पब्लिश करायचं. समजा मी इथं 3 केलं, 1 केलं, इथं मी 3 केलं, त्यानंतर मी इथे 4 केलं, 4 केलं. तर हे विजेट्स आहेत. तर ते फुटर 1 विजेट्स जो आहे तो कसं सिलेक्ट करायचा पहिल्यांदा मी ते तुम्हाला सांगतो. इथे मी प्लस करतो आणि इथे मी इमेज टाकतो. समजा पहिल्यांदा मी इमेजेस टाकतो. एक इमेज आहे मी घेतलं, आणि इमेज कुठला हवा आहे तो तुम्ही इमेज घेऊ शकता. जसं की समजा मला तर एक इमेज असा वेळा भेटला, हा मराठी अभिमानचा इमेज आहे. समजा मी हाच इमेज घेतो आणि मी इथे ओपन केला, तर पहिल्यांदा तुम्हाला हा जो इमेज आहे ना तो तुम्हाला इथं फुटरला असा दिसेल. हा पहिला भाग झाला. दुसरा भाग तुम्हाला दुसरा फुटर विजेटला जावं लागेल. मग परत तुम्हाला इथं दुसरा फुटर विजेट्सला जायचं आहे. परत इथं तुम्हाला आता समजा मी इथं कॉलम्स ॲड करायचं आहे, तुम्ही कॉलम्स ॲड करू शकता आणि तुम्ही ते तसं करू शकता. पण मी इथं म्हणतो की तुम्ही विजेट्स 2ला कॉलम्स वगैरे असलं काही ॲड न करता तुम्ही काय करा, प्लस करा. आणि इथे हेडिंग, पॅराग्राफ्स, त्यानंतर ग्रुप्स आहे. मी इथे सर्च करतो. सर्च काय करतो मी, समजा कॅलेंडर मला ॲड करायचं, तर मी कॅलेंडर सर्च करतो. तर कॅलेंडर मी ॲड करतो, किंवा मी ब्राउज ऑल करतो. आणि इथे एक गॅलरी आहे, गॅलरी तुम्ही घेऊ शकता. फाईल्स आहे, इमेजेस आहे, त्यानंतर व्हिडिओ आहे, व्हिडिओ पण टाकू शकता, कॉलम टाकू शकता, डिझाईन टाकू शकता, विजेट्स आहे. तिथे कॅलेंडर, समजा मी इथे कॅलेंडर ॲड करो. बस कॅलेंडर ॲड केलं, कॅलेंडर आलं. त्याच्यानंतर तुम्हाला आणखी आता इतका भाग झाला, बस झालं. कॅलेंडर खाली जर तुम्हाला लेटेस्ट कमेंट टाकायचं असेल तर तुम्ही लेटेस्ट कमेंट पण खाली टाकू शकता या ठिकाणी,
किंवा लेटेस्ट पोस्ट टाकायचं तर लेटेस्ट पोस्ट टाका, बस. इथं तुम्हाला असं येतं. हा जास्तच हे होतो, त्याच्यामुळे मी काय करतो की हा काढूनच टाकतो. मग ह्याला सिलेक्ट करा, इथून तुम्ही डिलीट करू शकता. इथं तुम्ही डिलीट करू शकता. कसं करायचं, याला सिलेक्ट करायचं आणि याला तुम्ही इथं जाऊन तुम्ही इथे डिलीट नावाचा ऑप्शन आहे तो डिलीट करू शकता. दुसरी गोष्ट, आता इतकं झालं. आणखी काही तुम्ही करू शकता का टेबल. आता मी तुम्हाला म्हटलं की गॅलरी ॲड करायचं आहे तुम्हाला, तर तुम्ही गॅलरीसुद्धा ॲड करू शकता. ह्या गॅलरीला सिलेक्ट करू शकता. मी हे डिलीट करतो. आता बघा, एक मी आता इमेज ॲड केलं, कॅलेंडर ॲड केलं, तर मला इथं मेनूज ॲड करायचं असतील तर मी काय करेल, फुटर 3ला जाईल आणि इथं मेनूज ॲड करेल. तर मी इथं प्लस करेल, इथं मी मेनूज, मग परत मी इथं मेनूजला जाईल आणि मेनूजला ॲड करून मी इथं नेव्हिगेशन मेनू आहे, मी नेव्हिगेशन मेनूला सिलेक्ट करेल. इथं तुम्हाला काही नाव द्यायचं असेल तर तुम्ही नाव देऊ शकता, न्यू वगैरे. मी आता फक्त असंच नाव देतो आहे. आणि इथं कोणता मेनू तुम्हाला ॲड करायचा आहे, समजा मला तर टॉप मेनूज जे अबाउट अस कॉन्टॅक्ट असेल ते मला इथं ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर मला आता आणखी एक जो फुटर विजेट्स आहे तो फोर्थवाला, मी फोर्थवाला गेलो आणि इथं सिलेक्ट केलं आणि इथं मला गॅलरी ॲड करायचं आहे. समजा मला इथं गॅलरी ॲड करायची आहे, तर प्रोडक्ट तुम्ही अपलोड करू शकता. जसं की माझ्याकडे जर कोणते प्रोडक्ट्स असतील तर मी ते प्रोडक्ट्स इथं ॲड करून दाखवतो. किंवा तुम्ही मीडिया लायब्ररीमध्ये कुठले प्रोडक्ट्स तुमचे असतील तर ते तुम्ही इथे करू शकता. समजा मी इथं प्रोडक्ट ॲड करायचं आहे, मी काय करतो, हे कॅन्सल करतो. अपलोड करण्यापेक्षा मी काय करतो, इथे मीडिया लायब्ररी आहे, त्या मीडिया लायब्ररीलाच मी सिलेक्ट करतो आणि इथे काही प्रोडक्ट्स ॲड करतो. समजा मी आता हाच एक इमेज आहे, 4 इमेज मी सिलेक्ट केलं, क्रिएट अ गॅलरी केली आणि इन्सर्ट अ गॅलरी केली. तर माझे हे जे इमेजेस आहेत ते माझे इमेजेस इथे तुम्हाला दिसायला लागते. ठीक आहे. तर ते कसं तुम्हाला अरेंज करायचं आहे, लेफ्ट अरेंज करायचं आहे, राईट अरेंज करायचं आहे, ते तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही एक फुटर करू शकता. आता हा जो खालचा भाग आहे त्याला बोलतात फुटर बार. आता हा फुटर बार चेंज करण्यासाठी तुम्ही परत इथं फुटर बारला सिलेक्ट करू शकता. इथे तुम्ही जाऊ शकता आणि इथून तुम्ही परत गॅलरीमध्ये जाऊ शकता. म्हणजे फुटर बार्स जर तुम्हाला काही ॲड करायचं असेल, समजा मला मेनूज ॲड करायचा आहे तर मी मेनू ॲड करतो आणि नेव्हिगेशन्स मेनू मी सिलेक्ट करतो. आता इथे मी काय करतो की फुटर मेनू हे तुम्ही एकदम प्रोफेशनल पद्धतीने बनवू शकता. सिलेक्ट मेनू करायचं आहे, टॉप 1 मेनूला आहे, टॉप 1 मेनूला मी सिलेक्ट करतो, बस. तर तुम्हाला हे जे काही टॉप 1 मेनू आहे त्यावरती तुम्हाला हे मेनूज दिसतील. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं एक वेबसाईट डिझाईन करू शकता. आता हा जो पोस्ट आहे, या पोस्टला कसं लिहायचं हे पण मी तुम्हाला सांगून देतो. मी इथं पब्लिश करतो. मेन म्हणजे ज्यावेळेस आता मी हे इतकं भाग केलं, त्यानंतर विजेट झाला. होमपेज सेटिंग्सला जे आपण मी स्टार्टिंगला सांगितलं की समजा आता मी होम आहे, इथं मी होम सिलेक्ट केला आहे, तर इथं ज्यावेळेस वेबसाईट ओपन होईल त्यावेळेस होमपेजच ओपन होईल, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ब्लॉग पेज आहे, तर ब्लॉग पेज जर असेल तर तुमचा ब्लॉगच ओपन होणार पाहिजे. मी ब्लॉग असेल तर ब्लॉग सगळे तुमचे इथे दिसायला पाहिजे. तर अशा पद्धतीनं तुम्ही एक वेबसाईट डिझाईन केलेला असाल. आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की मी थोडंसं कॅन्सल करतो आणि आता तुमचा एक पेज क्रिएट झाला. आता जसं की डिजिटल हिंदी ब्लॉग आहे, मी याला सिलेक्ट केलं. सिलेक्ट केल्यानंतर मी इथे डॅशबोर्डला नाही जात, मी याला तुम्हाला डायरेक्ट व्हिजिट करतो. व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही वेबसाईट आहे तो तुमचा असा दिसतो. पण इथं होम पेजला मला फक्त इथं होम म्हणून लिहिलेलं आहे, ह्याच्यावरती माझं कंटेंट नाही आहे किंवा माझं काही ॲड्स नाही आहे. तर ह्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला हे जे कंटेंट्स आहेत ना, तुम्हाला इथे असं एक पेज क्रिएट करावं लागेल, ज्या पेजेसवरती म्हणजे एक लेआउट तुम्हाला बनवावं लागेल. आता समजा मी एक उदाहरण म्हणून सांगतो की मी डॅशबोर्डवरती गेलो आणि डॅशबोर्डवरती गेल्यानंतरच मी पहिल्यांदा पेजेसवरती जातो आणि ऑल पेजेसवरती गेल्यानंतर पहिल्यांदा तुमचा जो काही पेज असेल, एखादा इमेज असेल वगैरे, तर इथे तुम्ही पहिल्यांदा होम पेजला जाल. त्या होम पेजला गेल्यानंतर तुम्ही इथं एडिट कराल. एडिट केल्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मला जो काही तुमचा होम लिहिलेला होता तो मला घालवायचा आहे. तर घालवण्यासाठी तुम्ही इथं साईड बारला आलात तर तुम्हाला इथे एक सेटिंग आहे, इथे नो पेरेंट्स टेम्पलेट्स यूज अ टेम्पलेट्स तुम्हाला इथं दिसेल. त्याच्यानंतरच तुम्ही खाली नंतर डिसेबल कॅचे, डिसेबल इमेज लेझी लोड आणि हे आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर फुटर, इथे बघा साईड बार आहे, फुटर विजेट्स आहे, डिसेबल एलिमेंट्स, कंटेंट टायटल. डिसेबल एलिमेंट्सला क्लिक केल्यानंतर कंटेंट टायटल नावाचं एक ऑप्शन्स आहे, त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तो सिलेक्ट केला तर बस झालं, तेवढं टिक करा. तुम्हाला तुमचा जो काही पेज असेल तो पेज तुमचा दिसणार नाही आहे. तुम्हाला मी दाखवतो पहिल्यांदा. इथे आल्यानंतर मी परत एकदा दाखवतो. इथे जरा रिफ्रेश करून इथे आलात तुम्ही आणि इथे रिफ्रेश करून ॲक्च्युली तुम्ही तिथे तुम्ही
तिथं तुम्ही अपडेट नाही केलात, तिथं तुम्ही पब्लिश नाही केलात, तर पहिल्यांदा तुम्हाला ते पब्लिश करून घ्यावं लागेल. तर डॅशबोर्डवरती आल्यानंतर पहिल्यांदा काय करा, या ठिकाणी आलात तुम्ही पेजेसवरती आलात, ऑल पेजेसवरती आलात. ऑल पेजेसवरती आल्यानंतर तुम्ही जेव्हा होम पेजेसवरती जाल, होम पेजेसवरती गेल्यानंतर इथे एडिटला आणि इथे इलेमेंट्स जे आपल्याला इथे दिसलं होतं की इथे इलेमेंट्स आहेत. कोणते इलेमेंट्स आहेत इथे? डिसेबल इमेज लेझी लोड. त्याच्यानंतर खाली तर डिसेबल इलेमेंट्स, तर क्लिक केल्यानंतर पहिल्यांदा हे कंटेंटला क्लिक करा आणि इथं केल्यानंतर सुद्धा खाली येऊन तुम्हाला पहिल्यांदा इथं अपडेट करा. अपडेट केल्याशिवाय तुमचा तो चेंजेस होणार नाही आहे. तर मी काय करतो की इथे आता मी जातो साईटला, तर तुमचा हा जो होम इथे लिहिलेला होता तो निघून गेला. ठीक आहे. तर आता या निघून गेलेल्या ह्या सेक्शन्समध्ये मला काय बसवायचं आहे की मला पूर्णपणे एक इमेज बसवायचा आहे, त्याच्यानंतरच मला इथे पोस्ट लिहायचं आहे वगैरे वगैरे, तर ते तुम्ही तसं करू शकता. तर मला काय करायचं आहे की या सेक्शन्समध्ये मला एक असं एक सेक्शन्स ठेवायचं आहे, मला एक असं कंटेंट ठेवायचं आहे, एक इमेज ठेवायचा समजा. तर तो इमेज मला करेल की पुन्हा एकदा डॅशबोर्डवरती जाईल आणि मी एक जो पेज आहे त्या पेजवरती जाईल मी ऑल पेजेसवरती, आणि ऑल पेजेसवरती गेल्यानंतर मी होम पेजेसवरती जाईल आणि इथं एडिटिंग करेल. आणि एडिटिंग केल्यानंतर तुम्ही इथे बघा, इथे दोन ऑप्शन्स आहेत. एक एडिट विथ एलिमिनेटर्स तुम्ही करू शकता. तिथे एक मस्तपैकी तुम्ही पेज तुम्ही इन्स्टॉल करून तुम्ही मस्तपैकी आपलं एक डिझाईन करू शकता. अदरवाईज तुम्ही तुमचं एक फक्त इथं मीडिया टाकायचं, तर तुम्हाला एक ॲड मीडिया करा आणि तुम्हाला एक असं एक वेबसाईट डिझाईनचं एक असं एक वेबसाईटचं समजा मला आता एक इमेज आहे, हा इमेज मला इथे इन्सर्ट करायचा आहे, तर मी इथे इन्सर्ट करेल. आणि हा इन्सर्ट केल्यानंतर तुम्हाला इथं काही लिहायचं असेल कंटेंटमध्ये, मी आता इथं काय करतो की थोडासा हा मध्यभागी घेतो, जास्त करतो जो कंटेंट दिसेल. आणि त्याच्यानंतर मला काय करायचं आहे की समजा मला जरा लिखाण करायचं आहे, तर मी काय करेल की पहिल्यांदा इथंच येऊन मी पहिल्यांदा लिखाण करेल. ओके, मला इथे लिखाण करायचं आहे. तर काय करेल मी की बाबा माझ्या वेबसाईटबद्दल मी माहिती देणार आहे, तर होमबद्दल मी माहिती देतो. तर मी काय करतो, ChatGPTवरती जातो आणि तोच घेतो मी. ChatGPTवरती जातो आणि ChatGPTवरती गेल्यानंतर मी इथे तर प्लीज राईट समथिंग अबाउट होम पेज राईटअप. ठीक आहे. वेलकम टू अवर होम पेज, युअर गेटवे टू द वर्ल्ड. मी आता इतके फक्त एवढं घेतलेलं आहे, बाकी काही नाही आहे. आणि मी याला कॉपी करतो फक्त हे मी दाखवण्यासाठी, जे तुम्ही करू शकता की वेलकम टू आवर वेबसाईट, वेलकम टू आवर हे वगैरे हे तुम्ही करू शकता. आणि इथे आल्यानंतर तुम्ही इथे इंट्रोडक्शन्स चॅट करू शकता. इथे तुम्ही येऊ शकता तुमचा जो वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती. इथे मी एडिटवरती आलो आणि इथं मी पेस्ट केलं. पेस्ट केल्यानंतर आता तुमचा जो काही इमेज आहे, जो तुमचा ते फीचर्ड इमेज आहे, तुम्ही फीचर पण ठेवू शकता. पण इथे इमेज आल्यानंतर तुम्ही इथे ॲड करता. तुमचा जो काही इमेज आहे, जसं की ॲड मीडियाला गेला तुम्ही. आता समजा हा इमेज घेतलात, ह्या इमेजला मी सिलेक्ट केला. सिलेक्ट केल्यानंतर हा इमेज मला तुम्हाला इथे दिसतो. तर मला काय करायचं आहे की हा इमेज मला इथे पहिल्यांदा कुठं ठेवायचा आहे ते तुम्ही बघून घ्या. हा इमेज मला सिलेक्ट करायचा आहे मध्यभागी, तर तुम्ही मध्यभागी ठेवू शकता. किंवा तुम्ही असं करू शकता की हा इमेजच्या बाबतीत नाही, मला हे असं नाही पाहिजे, तर मला हा इमेज कुठं ठेवायचा आहे की ह्याला मी सिलेक्ट केलं आणि इथे मी इथं ठेवलं. ओके. आणि ह्याच्या रिलेटेड्स मला काय करायचं आहे की समजा मला इथं वरती ठेवायचं आहे, तर मी वरती पण ठेवू शकतो. अशा रिलेटेड्स तुम्ही एक असं होम पेज तुम्ही सिलेक्ट केलात. समजा मी आता इथे असं केलं. बस झालं. इथे तुम्ही असं एक पेज सिलेक्ट करू शकता. ह्याला जर तुम्हाला वाढवायचं असेल ह्या इमेजला, तर तुम्ही वाढवू पण शकता, कमी पण करू शकता. तुम्हाला कुठं ठेवायचं तिथं पण ठेवू शकता. मी आता इथे साईडला ठेवतो, तर साईडला मला हे असं दिसतं. मी काय करतो, ह्याला पब्लिश करतो, अपडेट करतो. आणि अपडेट केल्यानंतर मला जो काही कंटेंट आहे तो आता कंटेंट कसा दिसतो हे मला करायचं आहे चेक. तर मी इथं जाईल आणि वेबसाईटवरती बघा माझा होमपेज असा दिसतो. त्याच्यानंतर माझा फुटर तयार झाला, हा माझा मेनू तयार झाला आणि हा माझा एक डिजिटल
ब्लॉग हिंदी ब्लॉगचा माझा टायटल तयार झाला, माझा हे लोगो तयार झाला. त्याच्यानंतर मी एक होम पेज क्रिएट केलं. त्यानंतर मी एक अबाउट असवरती गेल्यानंतर मी अबाउट असच्या बाबतीत मी माहिती लिहिलं माझ्या बाबतीत. त्याच्यानंतर मी कॉन्टॅक्ट असला गेलो, तर कॉन्टॅक्ट असमध्ये मला कॉन्टॅक्ट असचा पेज भेटला. त्यानंतर मी ब्लॉगला गेलो, तर ब्लॉगच्या ठिकाणी माझे ब्लॉग पोस्ट तयार केलेले आहेत. आता ब्लॉग पोस्ट कसं लिहायचं हा एक भाग राहिला माझा. इथून गेल्यानंतर तुम्ही डॅशबोर्डला गेल्यानंतर इथे पोस्ट नावाचं ऑप्शन्स आहे. जसं तुम्ही पेजेस क्रिएट केले तशाच पद्धतीनं मला ब्लॉग पोस्ट लिहावं लागतं. पेजेसवरती गेलात त्याच्यानंतर तुम्ही इथं ऑल पेजेसवरती आला, तर जसं ऑल पेजेसवरती येता त्याच पद्धतीने इथं पोस्ट नावाचं ऑप्शन्स आहे. इथं ऑल पोस्ट आहे. आता पोस्ट आहे, कॅटेगरी आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर कसं असतं की तुम्ही ज्यावेळेस मेनू क्रिएट करता तिथे पण तुम्ही कॅटेगरी सिलेक्ट करू शकता. तिथे पण तुम्ही एक ब्लॉगिंगची साईट्स बनवू शकता. बऱ्याच गोष्टी आहेत जिथे तुम्ही करू शकता. अशी कॅटेगरी सिलेक्ट करू शकता. मी आता कॅटेगरीमध्ये आलो आणि कॅटेगरी मी अशी सिलेक्ट केलं की ज्या ठिकाणी मला हे पोस्ट लिहायचे आहेत. आज मला ब्लॉगिंगच्या रिलेटेड 5 पोस्ट लिहायचे, तर ब्लॉगिंग ही माझी कॅटेगरी झाली आणि त्याच्यावरती रिलेटेड लिहिणारे जे मी पोस्ट आहेत ते सब कॅटेगरी झाले. आता मला यूट्यूबच्या बाबतीत जर पोस्ट लिहायचं तर यूट्यूब ही एक माझी कॅटेगरी झाली, पण यूट्यूबच्या रिलेटेड जे पोस्ट झाले ते सगळे माझे पोस्ट झाले. फ्रीलान्सिंगच्या बाबतीत माझं एक फ्रीलान्सिंग हा माझी कॅटेगरी झाली. तर अशा पद्धतीने तुम्ही कॅटेगरी बनवू शकता आणि कॅटेगरीमध्ये तुम्ही हे पोस्ट बनवू शकता. तर तुम्हाला समजलं असेल की पोस्ट कसे बनवायचे. तर इथे तुम्ही कॅटेगरी पहिल्यांदा तुम्ही सिलेक्ट करा, कोणत्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला कोणता पोस्ट ठेवायचा आहे. आता या व्यतिरिक्त तुम्हाला इथं ॲड न्यू पोस्ट आहे. तुम्ही ऑल पोस्टमध्ये गेलात तर मी तर ऑल पोस्टमध्ये जातो आणि माझे सगळे जे काही पोस्ट माझे दिसतात तिथे सगळे मी पोस्ट लिहिलेलं आहे. कमीत कमी 4-5 पोस्ट 10 पोस्ट मी लिहिलेलं आहे आणि त्याच्यानंतर एक SEO स्कोर पण मी वाढवलेला आहे. ते कसं करायचं, SEO फ्रेंडली ब्लॉग पोस्ट कसं लिहायचं, मी एक कंटेंट रायटिंगचं तुम्हाला पूर्णपणे इन्फॉर्मेशन्स देणारा पूर्णपणे व्हिडिओ बनवेन आणि ब्लॉग पोस्ट लिहून आपण कसं काय ब्लॉगिंगद्वारे पैसे कमवायचे हे पण मी तुम्हाला सांगेल. पण आता मी इथे आल्यानंतर आता मी डिजिटल मार्केटिंग काय आहे एक मी ब्लॉग पोस्ट लिहिला. मी फक्त कसं लिहिलं हे मी मला फक्त सांगतो. मी याला ओपन करतो. ओपन केल्यानंतर मी पहिल्यांदा इथे टायटल लिहिलं. सेमच जसं ब्लॉग पेजेस आपण बनवले तशाच पद्धतीनं मी इथे टायटल लिहिलं. टायटल लिहिल्यानंतर मी इथे इमेज टाकले. इमेज जसं तर मी तुम्हाला होम पेज बनवताना मी टाकलं तसंच इमेज टाकले. त्यानंतर मी लिखाण करत राहिलो. त्याच्यानंतर मी हेडिंग वगैरे दिलं. अशा पद्धतीनं तुम्ही ब्लॉग पोस्ट पण लिहू शकता. ब्लॉग पोस्ट लिहिल्यानंतर तुम्ही कॅटेगरीमध्ये टाकून तुम्ही पब्लिश करा. पब्लिश केल्यानंतर तुम्हाला तो ऑटोमॅटिक जे काही तुम्ही पोस्ट लिहिलेला असाल ते तुम्ही पब्लिश केल्यानंतर तुम्ही ब्लॉग पेज एक सिलेक्शन केलात त्या ठिकाणी तुम्हाला हे सगळे पोस्ट दिसायला लागतील. तर अशा पद्धतीने तुम्ही एक तुमचं प्रोफेशनल असं वेबसाईट तुम्ही डिझाईन करू शकता. आणि इतकं जरी करता आलं तुम्हाला, हा एक नॉर्मल वेबसाईट आहे, पण आता आपण हा वेबसाईट डिझाईन केला की त्यांच्या थीमप्रमाणे त्यांनी जे प्रोव्हाइड केलेलं थीम आहे त्या थीमप्रमाणे आपण हे वेबसाईट डिझाईन केलं. पण आपल्याला वेबसाईट डिझाईन्स थीमप्रमाणे न करता आपल्याला वेबसाईट डिझाईन्स करायचं आहे आपल्या पद्धतीने. म्हणजे आपल्याला आपलं वेबसाईट डिझाईन करायचं आहे तो आपल्या एक एलिमिनेटर एक पेज बिल्डरच्या साहाय्याने एक प्रोफेशनल असं वेबसाईट करायचं आपल्याला पाहिजे तसं. म्हणजे मला आता इथं साईडबार असं नको आहे, मला साईडबार इकडंच पाहिजे, मला एक इमेजचं एक असं पेज मला इथं पाहिजे, मेनूज मला मेनूच्या खाली परत मेनूज पाहिजे. असं कसंही करायचं जर पाहिजे असं असेल तर तुम्हाला त्या पद्धतीने एक वेबसाईट डिझाईन करतात. आणि मी तुम्हाला ते पुढे पेज बिल्डरच्या सेक्शन्समध्ये टोटल ते तो पण खूप वेळ लागणार आहे, कमीत कमी 1 तास जाणार आहे. त्या पद्धतीनं मी तुम्हाला वेबसाईट डिझाईन्स तिथे शिकवतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर पण करा आणि सबस्क्राईब पण करा. आणि अशा पद्धतीचे जे व्हिडिओज जर तुम्हाला पाहिजे असतील तर कम्प्लिटली यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. त्यानंतर तुम्हाला हे व्हिडिओ आणून तुम्हाला मला द्यावं लागतं आणि त्याच्यानंतर तुम्ही काही काही गोष्टी तुम्ही शिकू शकता. तर माझ्या येणाऱ्या अनेक व्हिडिओजद्वारे मी तुम्हाला अशाच पद्धतीने प्रॅक्टिकल माहिती देणार आहे. आणि आता मेन गोष्ट म्हणजे हे वेबसाईट डिझाईन करायला तुम्ही एवढं जरी शिकलात ना तर इथून तुम्हाला मेन म्हणजे तुमच्या कमाईचे सोर्सेस सुरू होतात. कसे सुरू होतात की तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही याच्यामध्ये एक्सपर्ट होता आणि एक्सपर्ट झाल्यानंतर तुम्ही हळूहळू ह्या मध्ये करिअर करायला लागतं. यामध्ये तुम्ही पैसे कमाई करायला लागता. कसं की कोणाला वेबसाईट बनवून द्यायचं असेल तर तुम्ही वेबसाईट बनवून देऊ शकता. तुम्हाला जर कोणाला एक प्रोफेशनल पद्धतीने तुम्हाला ब्लॉगिंगचं साईट ओपन करून तुम्हाला ब्लॉगिंगद्वारे पैसे कमायचे असेल तर तुम्ही पैसे कमाई करू शकता. तर भरपूर सारे असे ऑप्शन्स आहेत की जर तुम्हाला वेबसाईट डिझाईन करता आलं तर तुम्ही करू शकता. तिसरं ऑप्शन्स आहे की तुम्ही जर समजा फ्रीलान्सिंगमध्ये तुम्ही रजिस्टर केलात आणि तुम्हाला कोणाला वेबसाईट बनवून द्यायचं असेल तर तुम्ही वेबसाईट बनवून देऊ शकता. तर अशा पद्धतीने बरेच सारे असे ऑप्शन्स आहेत की ज्याच्याद्वारे तुम्ही घरी बसून पैसे कमाई करू शकता. आणि हे ऑप्शन्स पण तुम्हाला खूप महत्त्वाचे ऑप्शन्स आहेत. ह्या गोष्टी तुम्हाला करावे लागतात. जर तुम्हाला हा स्किल आवडला असेल, तुम्हाला हे जर वेबसाईट डिझाईन्स तुम्हाला पूर्णपणे करता आला असेल, समजलं असेल हा व्हिडिओ पूर्णपणे काय, तर व्हिडिओला लाईक करून सपोर्ट करा मला. मी अशा पद्धतीचे व्हिडिओज तुमच्यासाठी पुन्हा घेऊन येईल. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद, थँक्यू.